पण मूळ थोरला वाडा किंवा सरकार वाडा असंच कागदपत्रांमध्ये नाव आहे, त्याला असं वेगळं नाव काही नाहीये. आणि तिथनं तलावातनं जमिनीच्या खाली 6 फूट उंच एक नहर बांधला. मराठ्यांचं राज्य खूपच मोठं होतं त्या काळात. प्रोबॅबली मस्तानीचा मृत्यू कशामुळे झाला हे म्हणजे ती मुसलमान आहे थोडक्यात, आणि हे कट्टर हिंदू. त्या हल्ल्यामध्ये शनिवारवाडा लुटला की इथे भूत दिसतात म्हणून तो दिवसा वाड्यामध्ये यायचा, कारभार करायचा, पण झोपाला वाड्यात नाही. जर तुम्ही मराठा साम्राज्य वाढवण्याचं श्रेय घेणार असाल तर मराठा साम्राज्य लयाला जाण्याचं श्रेय म्हणजे त्याचा दोषही तुमच्याच माथी बट ऑब्व्हियसली मारला जाणार. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आजचा विषय खरं तर थोडासा वेगळा आहे पण खास आहे. आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या खास वास्तूंपैकी एक म्हणजेच शनिवार वाड्याबद्दल आणि त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टींबद्दल. चला तर मग आज आपण भेटूयात आपल्या खास पाहुण्यांना, शंतनू परांजपे सरांना. नमस्कार सर. हॅलो. खूप खूप स्वागत आहे आपल्या Thank you. पॉडकास्ट मध्ये. तर आज आपण सगळ्यांच्याच आवडता, खरं तर पुणेकरांच्या जास्त जवळच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे शनिवार वाडा. तर मला वाटतं आपण नावापासूनच सुरुवात करूया. येस. पहिला प्रश्न खरं तर माझा असा आहे की शनिवार वाडा असंच नाव का देण्यात आलं? शनिवारी वाड्याची बांधकाम सुरू केलं होतं असं काही आहे का त्याच्या मागे? आता कागदपत्रांमध्ये ना जेव्हा आता ते बरोबर म्हणताय की शनिवारी बांधकाम चालवलं की पायाभरणी पण शनिवारी झाली आणि वास्तुशांत पण शनिवारी झाली, हा एक योगायोग आहे. पण कागदपत्रांमध्ये याचं नाव थोरला वाडा किंवा सरकार वाडा असं येतं. सरकार वाडा म्हणजे पेशव्यांचा तो वाडा होता. सो सुरुवातीला जेव्हा बाजीराव पेशवे हे होते तेव्हा तोपर्यंत पुण्यात एकच त्यांचं राहतं घर होतं. पण जेव्हा दुसरा बाजीराव आला तेव्हा सगळ्या पेठांमध्ये एक एक वाडे बांधायला सुरुवात झाली. की सदाशिव पेठेत विश्रामबाग वाडा बांधला, मग बुधवार पेठेतला एक वाडा आला किंवा शुक्रवार पेठेतला एक वाडा आला. आता एवढे वाडे झाले की मग कुठल्या पेठेत कुठल्या वाड्याबद्दल आपण सांगतोय हे कळणार कसं? त्यामुळे मग तो वाडा शनिवार पेठेत होता म्हणून त्याला, की मग तो वाडा शनिवारातला आहे म्हणून त्याला शनिवार वाडा नाव पडलं. त्यामुळे त्या पेठेच्या नावावरनं त्या वाड्याचं नाव खरं शनिवार वाडा पडले. आणि साधारण 1804 का 5चा कागद आहे ज्याच्यात पहिल्यांदा शनिवार वाडा असं त्याच्यात नाव येतं. पण मूळ थोरला वाडा किंवा सरकार वाडा असंच कागदपत्रांमध्ये नाव आहे, त्याला असं वेगळं नाव काही नाहीये. पण वेगवेगळ्या पेठा झाल्यामुळे फक्त मग कन्फ्युजन नको व्हायला की नेमकं कुठल्या वाड्याबद्दल बोलतोय, म्हणून मग ते शनिवार वाडा. वाड्याचं बांधकाम खरं तर शनिवारी सुरू करतात. येस. तर मग पूर्वीच्या काळी खरंच दिवस किंवा वास्तुशास्त्र यांना एवढं महत्व दिलं जात होतं का? नाही, महत्व तर होतंच. 2-3 गोष्टी होत्या. एक म्हणजे मुहूर्त बघायचे की कुठल्या दिवशीचा, आपण आजही मुहूर्त बघतो ना. बरं. वास्तुशांत करायचे असले तरी गुरुजींना विचारून कुठल्या दिवशी कुठल्या वेळी करायचे. त्यामुळे पायाभरणीला पण मुहूर्त शोधायचे की कुठली वेळ त्या माणसाला सुटेबल आहे आणि त्या जागेला सुटेबल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा वास्तुशांत करणार आहेत तेव्हा वाडा बांधून झाल्यानंतर करायची गोष्ट आहे ती वास्तुशांत. त्यामुळे त्याही वेळेला मुहूर्त बघायचे. आता हा कोइन्सिडन्स आहे की तो शनिवारी अच्छा. ते झालं. ते काय असं प्लॅन्ड केलेलं नाहीये, पण ते योगायोगाने झालंय. पण बघितलं असणार मुहूर्त, कारण उल्लेख तर काही सापडत नाहीत, पण प्रत्येक गोष्टी लिहून नाही ठेवल्या जात. त्यामुळे अजून करायला आपल्याला हरकत नाही की मुहूर्त बघितला असेल आणि तो मुहूर्त बघूनच ती वास्तुशांत किंवा पायाभरणी केली असेल. पेशव्यांनी त्या काळात एवढा मोठा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला तर त्यामागचा खरा उद्देश काय होता? म्हणजे सत्ता दाखवणं की काही अजून होतं? आता बाजीराव पेशवे यांना पेशवाई मिळाली 1720 मध्ये आणि ते राहत होते तेव्हा सासवडला, कारण त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ हे सासवडला राहत होते. सुरुवातीची 7 वर्ष ते सासवडला राहिलेत बरं का, म्हणजे 1720 ते 1727 असं 7 वर्ष सासवडला राहिलेत. या 7 वर्षांच्या दरम्यान त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली. म्हणजे पुणे हे जे गाव आहे त्याची जहागिरी बाजीराव पेशव्यांना मिळाली. तर साधारण 24-25च्या आसपास कधीतरी मिळाली असणार. आणि मग पालखेडचं युद्ध झालं निजामाबरोबर. त्याच्यामध्ये निजामाने बाजीरावांची जहागिरी जाळायची म्हणून त्यांनी पुण्यावर हल्ला केला आणि मग बाजीरावांनी निजामाची जहागिरी जाळली, असं सगळं झालं. आणि मग झालं असं की मग त्यांना असं जाणवायला लागलं की आपली जहागिरी तर पुण्यात आहे, जहागिरीवर लक्ष ठेवायला आपण तिथे असलं पाहिजे की नाही. आणि त्याचबरोबर सगळ्या मोहिमा उत्तरेत होत होत्या की प्रत्येक वेळा निघायचं की नर्मदा क्रॉस करून माळव्यात जायचं, दिल्लीला जायचं. आणि मग त्याच्यासाठी सासवड थोडंसं त्यांना गैरसोयीचं पडायला लागलं होतं.
बरं, सासवडला पाणी नाही. आजही आपण जर बघितलं तर सासवडला अजूनही पाऊस पडत नाही. त्यामुळे मग मराठा राज्याचा पंतप्रधान ज्या ठिकाणी राहतोय त्या गावामध्ये सुबकता असली पाहिजे, त्या गावामध्ये पाऊस व्यवस्थित असला पाहिजे. आणि मग त्याने निर्णय घेतला की आपण पुण्यात राहायला यायचं. त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा, त्यांची सुरुवात तिथनं झाली लहानपणापासून. सो एक त्याला थोडंसं एक बॅकग्राऊंड पण होती. ते पुण्यात आले तेव्हा पुण्यात त्यांचा राहता वाडा नव्हता, कारण नवीनच ना घर. मग ते कसबा पेठेमध्ये एक धडफळे नावाचे एक सरदार होते, तर त्यांच्या घरात ते राहत होते 2 वर्ष, म्हणजे 1728 ते 1730. आणि झालं असं की मग पंतप्रधान म्हटल्यावर लोक येणार सारखी, बाहेरच्या राज्यातले वकील येणार, किंवा सगळं सैन्य तुम्हाला ठेवायला लागणार, किंवा घरातली माणसं वाढायला लागली होती. मग आता किती दिवस दुसऱ्यांच्या वाड्यामध्ये राहायचं. म्हणून मग त्याने ठरवलं की आपण आता आपलं स्वतःचं राहतं घर बांधलं पाहिजे. आत्ता जो वाडा आहे ना, हा वाडा पहिला नव्हता एवढा मोठा. बाजीराव पेशव्यांनी जो वाडा बांधला तो 2 चौकांचा होता. म्हणजे आता मी जेव्हा शनिवार वाड्यात प्रवेश करतो तेव्हा मला समोर बरोबर नजरेला जेवढा राहतं घर दिसतं ना, तेवढाच त्यांचा वाडा होता, की ती 2 कारंजी आणि 2 चौक, आणि मग पुढचं ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आणि मागचं राहतं घर, एवढंच त्यांनी पहिले बांधून ठेवलं. त्याच्या आधी आणखीन एका घराचा उल्लेख मिळतो की ते कसबा पेठेत कसबा गणपतीच्या आसपास कुठेतरी त्यांनी ते बांधलं, पण ते दुर्दैवाने आता आपल्याला सापडत नाही. पण शनिवार वाडा खऱ्या अर्थाने नानासाहेब पेशव्यांच्या काळात मोठा झाला. म्हणजे बाजीरावांच्या काळात तो वाडा छोटाच होता, त्याला एवढी तटबंदी पण नव्हती. पण नानासाहेब पेशव्यांच्या काळात वाड्यामधली माणसं पण वाढली. म्हणजे बाजीराव पेशवे 1740 मध्ये गेले, पण त्याच्यानंतर नानासाहेब आले. मग नानासाहेबांची आई, नानासाहेबांची बायको, मग त्यांचे भावंड, ते बाजीरावांची मुलं सगळी, त्यांच्या बायका. सो घरात राहणारी माणसं यांची संख्या खूप मोठी झाली. त्यामुळे झालं असं की आता आणखीन खोल्या पाहिजेत, प्रत्येकाचं देवघर वेगळं, प्रत्येकाची बेडरूम वेगळी, प्रत्येकाचा दिवाणखाना वेगळा. मग ते वाढत 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 मग आता एक्सपांड करायला पाहिजे. म्हणून मग आणि मग एक्सपांड करताना मग कारंजी पाहिजेत, बागा पाहिजेत, हे असं सगळं वाढत गेलं. त्यामुळे आज जो वाडा दिसतो तो 6 एकरांचा आहे, पण त्याला ताकद दाखवण्यापेक्षा घरातली माणसंच एवढी वाढायला लागली, त्यामुळे तो वाडा जास्त मोठा झाला. आणि साहजिकच ते पंतप्रधान असल्यामुळे तो वाडा इतर सरदारांपेक्षा मोठा असला पाहिजे हे तर होतच. आणि मग तटबंदी बांधायला त्याने नंतर सुरुवात केली, म्हणून तो आज एवढा मोठा दिसतो. आपण बघतो की शनिवारवाडा हा मुठा नदीच्या काठी हो. तर मग मुठा नदीच का निवडली गेली? आता ती जागा का निवडली गेली ना, याचं एक फार वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकतर कसबा पेठ सगळ्यात जुना भाग आहे पुण्याचा, सगळ्यात जुनी नागरी वस्ती, 2000 वर्षांपासून तिथे कसबा पेठेत वस्ती स्थान आहे. आणि बाकी पेठा पण तयार झालेल्या होत्या. म्हणजे शनिवार पेठेचं नाव मुर्तजा पेठ होतं, किंवा बुधवार पेठेचं जुनं नाव पेठ मुहियाबाद होतं. असं पुण्यात हळूहळू एक्सपांड व्हायला लागलेलं होतं टप्प्याटप्प्यामध्ये. कसबा पेठ आणि शनिवार पेठ याच्यामध्ये एक मोकळी जागा होती. आत्ता सध्याचा जो बाजीराव रस्ता आहे, जो शनिवार वाड्याच्या इथनं मनपाच्या पुलाकडे जातो, तिथे पूर्वी ओढा व्हायचा. एक ओढा होता आणि तो तिथे मुठा नदीला मिळायचा. त्यामुळे ती आपसुकच त्या ओढ्याची बाउंड्री झालेली होती की ओढ्याच्या पलीकडे शनिवार पेठे म्हणजे मुर्तजा पेठे, आणि ओढ्याच्या अलीकडे कसबा पेठे. त्या जागेमध्ये जिथे आता शनिवार वाडा आहे, इथे काही लोकांची घरं होती आणि काही कोळी लोकांची छोटी छोटी घरं, आणि झांबरे पाटील म्हणून पुण्याचे पाटील होते, त्यांची जागा होती. ती बऱ्यापैकी मोकळी जागा असणार, फार काही तिथे वस्ती नसणार, कारण कसबा पेठेच्या थोडासा बाहेरचा भाग, तो वेशी बाहेरचा भाग आहे. म्हणजे आता सध्याचा जो शिवाजी रस्ता आहे, इथे कसबा पेठेची जुनी वेस होती पुण्याची, म्हणजे जुनी भिंत होती तिथे. ती नंतर बाजीराव पेशव्यांनी भिंत पाडली, तिथे एक दरवाजा वगैरे सगळं होतं. ती वेस भिंत पाडली त्यांनी, आणि ही वेसीच्या बाहेरची अशी जागा होती. आणि मुर्तजा पेठ तर आणखीनच त्याच्या पलीकडे तुरळक घरं असलेली होती. त्यामुळे गाव एक्सपांड करताना कसं एक्सपांड होतं की आतापर्यंत जितकं वाढलं असेल त्याची ऍडिशन त्याला जस्ट लागून होते ना. अगदी 5 किलोमीटर लांब तो कोणी करत नाही. त्यामुळे वाड्यासाठी जागा निवडताना कसबा पेठेत जागाच नव्हती. कसबा पेठ पूर्ण जुने वाडे, लोकांची जुनी घरं, असं सगळं होतं. त्यामुळे आता एवढा मोठा वाडा जर बांधायचा असेल तर कुठेतरी मोकळी जागा मिळाली पाहिजे. त्यामुळे ती जागा निवडताना हे बघितलं की नदी जवळ आहे, कारण पाण्याची सोय झाली पाहिजे. प्यायची पाणी आणणार कुठनं ना, त्यामुळे ते ठिकाण नदीच्या जवळ पाहिजे. बरं, आंबील ओढा होता, त्यामुळे ओढ्यातलं पाणी पिण्यालायकच होतं, त्यामुळे त्याच्या जवळ घर पाहिजे. कारण वाड्यातनं जे सांडपाणी जातं, म्हणजे काही वॉशरूमचं पाणी असेल, जे खराब पाणी असेल, ते कुठेतरी सोडता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर कसबा पेठ आणि मुठा नदी बरीच खाली आहे. तो एक नॅचरल उतार आहे.
म्हणजे पाणी जर मला खाली सोडायचं असेल तर तो ऑटोमॅटिकली उतारावरनं पाणी जातं, आणि वाड्यामध्ये पाणी आणायचं असेल तर मी नदीपासून जर लांब केलं तर पाणी घेऊन कसं येणार ना. त्यामुळे मग नदीच्या इथे त्यांनी रहाट बांधला, मग नदीवरनं पाणी वरती घेऊन यायचंय, म्हणून ती जागा एक सोयीस्कर होती. आणि एक मजेशीर दंतकथा सांगितल्या त्या, त्याला पुरावा काही नाही, पण ही दंतकथा भारतातल्या अनेक राजवाड्यांबद्दल ती सांगतात. ती दंतकथा अशी आहे की एकदा बाजीराव घोड्यावरनं चाललेले होते, आणि आत्ता जिथे शनिवारवाडा आहे त्या जागेमध्ये त्यांनी असं बघितलं की एक ससा आहे आणि तो शिकारी कुत्र्याचा पाठलाग करतोय. आणि मग त्यांना असं जाणवलं की अरे हा काहीतरी वेगळा शुभ संकेत आहे. म्हणजे कारण मराठा साम्राज्य तेव्हा छोटं होतं आणि दिल्लीचं मुघलांचं राज्य हे खूप मोठं होतं. सो ससा शिकारी कुत्र्याच्या मागे लागलाय याचा अर्थ मराठा साम्राज्य सशासारखं छोटं आहे, आणि त्याच्यात आता एवढं डेअरिंग आलंय किंवा आपण एवढं अचीव्ह करणार आहोत की आपण मुघलांचा जो शिकारी कुत्र्याच्या ह्याच्यातला मोठा आहे त्याच्यावर आपण सहज हल्ला करू शकू. तो त्यांना तो काहीतरी शुभ संकेत किंवा एक सिम्बॉलिक आपण म्हणतो ना की नाही नाही ही जागा चांगली. पण आता हे दंतकथा, याला काही पुरावा नाहीये, पण अशा दंतकथा अनेक पसरल्या. पण बेसिकली ती जागा खूप सोयीस्कर होती की थोडीशी जस्ट गावाच्या बाहेर पण, गावात पण नाही, गावाच्या अगदी बाहेर पण नाही, नदीच्या शेजारी पण आहे, तिथे मोकळी जागा पण होती. त्यामुळे ती जागा विकत घेतली. जे कोळी लोक होते त्यांना मंगळवार पेठेत घरं दिली रिप्लेसमेंट, आणि झांबरे पाटलांना पण पैसे दिले आणि नवीन जागा त्याच्या बदल्यात. कारण त्यांच्याकडे पुण्याची जहागिरी असल्यामुळे स्वतःच्या जहागिरीतली थोडी जागा ते आपसूक असताना ते देऊ शकत होते. त्यामुळे ते पर्पज आहे की तिथेच शनिवारवाडा का त्याचं. आता शनिवार वाडा जर आपण बघितला तर त्याचं बांधकाम हे दगडी आहे. Yes. पण त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी असं सांगितलं होतं की दगडी बांधकाम करू नका, तर याच्या मागे काय कारण होतं? बाजीरावांनी जेव्हा वाडा बांधायला घेतला ना तेव्हा त्यांनी वाड्याच्या भोवती तटबंदी घालायचा निर्णय घेतला. एका बाजूला आंबील ओढा होता, त्यामुळे इकडचं त्याने गावकुसू काढलं आणि ते आंबील ओढ्याच्या पलीकडे टाकलं, आणि की एक बाजू सुरक्षित झाली आणि बाकी तिन्ही बाजूनी भिंत बांधायला सुरुवात केली. आणि ती भक्कम दगडी भिंत ते घालत होते. मग कोणीतरी शाहू महाराजांना जाऊन सांगितलं की ते किल्ला बांधतायत पुण्यामध्ये, कारण दगडी भिंत घातल्यावर आपसुकच किल्ला होणार. आणि मग शाहू महाराजांचं पत्र आलं की तुम्ही वाड्याभोवती भिंत घालू नका. आणि त्या पत्रामध्ये ते असं सांगतात, बाजीरावांच्या वडिलांचं एक उदाहरण देतात की बाळाजी विश्वनाथ जेव्हा पेशवे होते तेव्हा दामाजी थोरात नावाचे एक गृहस्थ होते. ते शाहू महाराजांच्या विरुद्ध जाऊन मराठा साम्राज्यावर आक्रमण करणं वगैरे असल्या प्रकार चालले होते. आणि मग मांडवली करण्यासाठी म्हणून बाळाजी विश्वनाथ मध्ये पडले की तुम्हाला काय हवंय सांगा, आपण सॉल्व्ह करू. मग दामाजी थोरातांनी सांगितलं की आमच्या गडीमध्ये तुम्ही या. हिंगणगावला त्यांची गडी होती. मग बाळाजी विश्वनाथ आपल्या कुटुंबाला घेऊन त्या गडीमध्ये गेले, आणि गडीमध्ये गेल्यानंतर दामाजी थोरातांनी दरवाजा बंद केला आणि सांगितलं आता तुम्हाला कैद केले, आणि राखेचे तोबरे म्हणजे राख तोंडात कोंबली वगैरे असं सगळं झालं. आणि मराठ्यांकडे तेव्हा तोफखाना नव्हता एवढा की तोफाने तो किल्ला पाडता येईल. मग कसं बसं शाहू महाराजांनी त्यांची सगळी सुटका केली, पैसे देऊन सोडवलं, आणि नंतर मुघलांच्या तोफा आणून ती गडी सगळी भुईसपाट केली. तर शाहू महाराज या सगळ्या घटनेचा उल्लेख त्या पत्रात करतात बाजीरावांना की तुमच्या वडिलांच्या काळात बघा तसं झालं होतं. ती एक मोठी गडी होती, त्या गडीच्या आश्रयाने दामाजी थोरातांनी तुमच्या वडिलांना पकडलेलं होतं. पण आता उद्या तुम्ही जर गडी बांधली तिकडे आणि उद्या शत्रूंनी त्या गडीवर हल्ला केला आणि शत्रूने ती ताब्यात घेतली, तर मग परत पुन्हा कसं जिंकणार आपण? शत्रू त्या किल्ल्याच्या साह्याने आश्रय घेऊन पुण्यावर सगळं राज्य करेल ना, मग तुम्हाला जिंकता नाही येणार. त्यामुळे आता एक काम करा, तुम्ही जे कुसू घातलंय ते पूर्ण करायचं नाही, ते साधं त्याला बुरुज नाही बांधायचे, म्हणजे 4 भिंती असू देत, जसं आपण बिल्डिंगला कंपाऊंड नाही का करतो तसं कंपाऊंड असू दे, पण बुरुज नाही बांधायचे. मग पेशवे काहीतरी म्हणाले असणार की मग ते खराब दिसेल, मग ते पत्रात असा उल्लेख करतात की ते दिसायला जर घाण दिसत असलं ना तर बाहेरनं छान चुन्याचा गिलावा करून टाका पांढरा. त्यामुळे बाजीरावांच्या काळात चौकोनी फक्त तटबंदी होती. एका बाजूला कसबा पेठ, एका बाजूला मागे शनिवार पेठेचा भाग, एका बाजूला तो आंबील ओढाच होता, आणि एका बाजूला पुढे मोठा नदी होती आडवी, म्हणजे आता जिथे मनपाचा पूल आहे तिथे तर नदीच आहे. त्यामुळे बाजीरावांनी 4 भिंती घातल्या. आणि 1749 पर्यंत, जोपर्यंत शाहू महाराज हयात होते तोपर्यंत तटबंदी अशीच साधी होती, म्हणजे तो दिल्ली दरवाजा वगैरे काही नव्हतं. शाहू महाराज गेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी लगेच दुसऱ्या वर्षी काम चालू केलं की तटबंदी ती जुनी सगळी पाडली, तो एरिया एक्सपांड केला अजून, आणि पुन्हा नव्याने भक्कम तटबंदी घालून बुरुज बांधून दिल्ली दरवाजा, बाकी सगळे दरवाजे हे सगळं बांधलं. त्यामुळे खालचे आपल्याला
दगडी बांधकाम दिसतं आणि वरती विटांचं दिसतं. हे सगळं नानासाहेब पेशव्यांच्या काळातलं आहे. म्हणजे आज बाजीरावांच्या काळात तटबंदी कशी होती याचं काही कळत नाही आपल्याला, कारण ती पाडली असणार नवीन तटबंदी करताना, आणि पूर्ण मोठाच्या मोठा तट बांधला. परत नानासाहेब पेशव्यांनी तो आंबील ओढाही बुजवला. मग पलीकडे शनिवार पेठेत नवीन वस्ती अजून तयार झाली, कारण ओढ्यामुळे लोकांना तो ओढा क्रॉस करता येत नव्हता, कारण दगडी ओढा असल्यामुळे. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांच्या काळात तो ओढाही बुजला सगळा. त्यामुळे तिकडे आता तो रस्ता दिसतो, पण पूर्वीच्या काळात इमॅजिन करा की बाजीराव रस्त्यावरनं ओढा वाहतोय असा, आणि मग ओढ्याला लागून तो असा सगळा वाडा आहे. असं म्हणतात की शत्रूला भुलवण्यासाठी किंवा चकवा देण्यासाठी वाड्याची रचना ही नागमोडी ठेवण्यात आली. तर मग यामागे काय कारण होतं, की शत्रूपासून संरक्षण व्हावं की अजून काही कारण होती? शनिवार वाड्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रायव्हसी हे एकमेव कारण आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ही पद्धत आहे की दरवाजातनं मी थेट आतमध्ये जातो तेव्हा समोरचं दिसलं नाही पाहिजे. म्हणजे तो नागमोडी असतो दरवाजा. तुम्ही कुठलेही राजगड बघा, रायगड बघा, तोरणा किल्ले बघा, की एक तर शत्रूला तो दरवाजाच दिसत नाही मुळात. पहिली गोष्ट आहे का बुरुजाच्या आड असा लपलेला असतो, तुम्हाला असं वळून दरवाजात जायला लागतं. हे शिवाजी महाराजांच्या काळापासून होतं. पण शनिवार वाड्यात तर दरवाजा समोरच दिसतोय. त्यामुळे शनिवार वाड्यात शत्रूला चुकवणार काय? तुम्हाला तर दरवाजा समोरच दिसतोय. पण आता आहे असं की दरवाजा जर उघडा असला तर दरवाजाच्या बाहेर उभा राहून माणूस कोणीही आतलं बघेल. त्यामुळे ते आतलं बघू नये म्हणून दरवाजाच्या समोर एक आडवी भिंत घातली. तुम्ही जर शनिवार वाड्यात गेलात, दरवाजातनं आतमध्ये गेलात, तर दरवाजाच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल की आत एंट्री केल्यावर तुम्हाला उजवीकडे वळायला लागतं आणि परत डावीकडे वळायला लागतं. सो वाड्याच्या बाहेर दरवाजा उघडा जरी असला तरी तुम्हाला बाहेर उभं राहून वाड्यामधलं काहीच तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे ही नागमोडी जी आहे व्यवस्था, हे केवळ आणि केवळ प्रायव्हसी ह्या एकाच कारणासाठी केले. बरं, ते फक्त दिल्ली दरवाजाला आहे. शेजारचा मस्तानी दरवाजा तर सरळच आहे, तिथे काही नागमोडी नाहीच आहे. त्यामुळे दिल्ली दरवाजा मुख्य दरवाजा असल्यामुळे तो मोठा आहे आकाराने, त्यामुळे त्याच्या बाहेर जर कोणी उभं राहिलं, कारण बरीच गर्दी बाहेर असायची पेशव्यांचं निवासस्थान म्हटल्यावर, त्यामुळे आतलं वाड्यातलं कोणाला दिसता कामा नये या एकमेव कारणासाठी तो आपला नागमोडी केलेला दिसतो. शनिवार वाड्यात कात्रज तलावाकडून पाणी पुरवठा आहे. म्हणजे तिथलं पाणी हे कालाऊद आणि नानाहूद पर्यंत येतं. करेक्ट. तर त्याचं काय कारण आहे? आणि ते ग्रॅव्हिटीच्या ह्याने काहीतरी केलेलं आहे, तर त्याचं काय कारण आहे? आता नानासाहेब पेशवे येईपर्यंत आंबील-ओढा होता. मगाशी मी म्हटलं ना की तो आंबील-ओढा नानासाहेब पेशव्यांनी बुजवला. आंबील-ओढा असेपर्यंत पुण्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता. कारण आंबील-ओढा कसा यायचा, तो कात्रजवरनं यायचा, सारसबागेच्या इथे खूप मोठं तळं होतं आणि त्या तळ्यातनंच तो आंबील-ओढा पुढे यायचा. त्यामुळे आपसुकच पावसाचं पाणी जायचं त्या तळ्यात साठायचं, तिथनं हळूहळू ओढ्याने व्हायचं. त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय होती पुण्यातल्या. त्यामुळे वेगळी काही व्यवस्था करायला पाहिजे असं काही कोणाला वाटलं नव्हतं. मध्यंतरी काय झालं, साधारण 1765च्या सुमारास एक दुष्काळ पडला मोठा, आणि त्या दुष्काळामध्ये पुणेकरांच्या पाण्याचे खूप हाल झाले. म्हणजे विहिरी होत्या, पण विहिरी प्रायव्हेट होत्या. म्हणजे वाड्यामध्ये किंवा बागेत विहिरी होत्या, पण ते विहिरीतलं पाणी सगळ्या गावाला मिळणार नाही. त्यामुळे मग तो दुष्काळ पडल्यानंतर, आणि बरं नानासाहेब पेशव्यांच्या काळात पुणे खूप वाढायला लागलं. नानासाहेब पेशव्यांनी खूप कष्ट घेतले पुणे वाढण्यासाठी, की बागा केल्या पाहिजेत, सारसबागेसारखी बाग वसवली, किंवा पर्वती नानासाहेब पेशव्यांच्या काळात तयार झाली, किंवा वेगवेगळ्या पेठा आणखीन एक्सपांड झाल्या. सो लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. म्हणजे 1,00,000-1,15,000 लोक पुण्यामध्ये त्यावेळेला होती. आता एवढ्या सगळ्या लोकांना पाणी आणणार कुठनं? नदीला तर काही पाणी एवढं नसायचं. म्हणजे आज धरणं आहेत म्हणून तुम्हाला थोडंफार पाणी दिसतंय, पण आता धरणं नाही आहेत तिथे, तर पावसाचं पाणी वाहून जाणार ना. वर्षभर काही एवढं खोल पाणी असणार नाही सगळीकडे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था पुण्यातल्या लोकांची केली पाहिजे, पावसावर अवलंबून किंवा ओढ्यांवर अवलंबून राहायचं नाही. म्हणून मग कात्रजला 2 तलाव बांधले. आजही तलाव आहेत. तुम्ही जर कात्रजचे तलाव बघितलेत तर ते नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधलेले तलाव आहेत. म्हणजे एक अप्पर लेक ज्याला आपण म्हणतो, वरचा तलाव, तो भरून ओव्हरफ्लो झाला की खालच्या तलावात तो खालचा भरतो, आणि तिथनं तलावातनं जमिनीच्या खाली 6 फूट उंच एक नहर बांधला. नहर म्हणजे एक चॅनल असतो, तुम्ही त्या चॅनल मधनं जाऊ शकता चालत चालत. ही सिस्टीम मलिक अंबरच्या काळातली आहे. तुम्ही अहमदनगरला गेलात किंवा संभाजीनगरला गेलात तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचे नहर जमिनी खालनं दिसतात पाण्याचे, कारण बाष्पीभवनाने आता पाणी उन्हाळ्यामध्ये इव्हॅपोरेट होईल. सो जमिनी खालनं ते करायचे. म्हणून त्याने कात्रज पासनं शनिवार वाड्यापर्यंत जमिनी खालनं साधारण 6 फुटांचं, म्हणजे किती अंतर, 8-9 किलोमीटर तर अंतर सहज आहे कात्रज ते शनिवार, जास्त असेल कदाचित. तर तेव्हा जमिनी खालनं पूर्ण ते भुयारांनी शनिवार वाड्यापर्यंत पाणी ते घेऊन आले. आणि पाणी घेऊन आल्यानंतर
परत फक्त शनिवारवाड्यात पाणी द्यायचे का, तर असं नाही, सगळ्या लोकांना मिळालं पाहिजे. मग मध्ये मध्ये फाटे टाकले की मग सदाशिव पेठेत एक फाटा सोडतो, नारायण पेठेत एक फाटा सोडला, गुरुवार पेठेत एक आणखीन एक फाटा सोडला, आणि मग प्रत्येक ठिकाणी हौद बांधले. म्हणजे आज सदाशिव पेठेत कुमठेकर रस्ता जो आहे, जिथनं नागनाथ पारावरनं आपण जातो, तो नागनाथ पाराच्या इथे जिथे कुमठेकर रस्त्याला मिळतो तिथे सदाशिव पेठ हौद होता. त्या हौदामध्ये ते पाणी आणून सोडायचं आणि तो हौद भरून ठेवायचं. किंवा विश्रामबाग वाड्याच्या शेजारी एक हौद होता, किंवा शिवाजी रस्त्यावर एक हौद होता. सो असे हौद भरत भरत शनिवार वाड्याच्या भिंती खालनं तो चॅनल आणलेला होता आणि शनिवार वाड्याच्या विहिरीमध्ये ते पाणी सोडलेलं होतं. सो आता आणि बरं झालं काय, कात्रज उंचावर आहे थोडं, त्यामुळे त्यांना काही वेगळं पंप लावून पाणी आणायला लागतं ही गरज नाहीये. ऑटोमॅटिक हळू मंद उतार असल्यामुळे हळूहळू ते पाणी येणार. आणि ते बांधीव होतं. म्हणजे आजही युट्यूबवर असे व्हिडिओ आहेत, जेव्हा मेट्रोचं काम चालू होतं ना आता, कात्रज ते स्वारगेट हे काम चालू होतं, किंवा स्वारगेट वरनं शिवाजीनगर हे जेव्हा काम चालू होतं, तेव्हा खाली खोदकाम करताना त्यांना तो चॅनल सापडला, नहर. अजूनही ते पूर्णपणे इंटॅक्ट आहे, अजूनही त्या नहरमध्ये पाणी आहे, आणि पूर्ण विटांनी बांधून काढलेला तो चॅनल अजूनही शाबूत आहे. तो अजूनही लाईव्ह चॅनल आहे पूर्ण. जर जमिनीखालनं जायचं ठरवलं तर युट्यूबवर एकाने व्हिडिओ शूट केला त्याचा छान. आणि मग भिंती खालनं पाणी आणून ते शनिवार वाड्यामध्ये त्यांनी ते स्टोअर केलं. त्यामुळे ही पाण्याची व्यवस्था नानासाहेब पेशव्यांच्या काळात झाली की कायमस्वरूपी पाणी पुरवठा मिळाला पाहिजे सगळ्या पुण्यातल्या सगळ्या घरांना. आणि मग नळ होते. शनिवार वाड्यात पण बारीक नळ आहेत खापराचे, की त्या नळांमधून फक्त विहिरीत पाणी टाकून उपयोग नाही ना. जिथे जिथे त्यांची काय म्हणतात, आपण आता वॉशरूम म्हणतो पण पूर्वीच्या काळात जिथे आंघोळ करायचे त्या सगळ्या हौदांमध्ये पाणी गेलं पाहिजे ना. मग तिथे बारीक नळ होते किंवा मोठे दगडी नळ होते. असे म्हणजे एकात एक दगड अडकून दगडाचा पाईप करायचे मोठा. ते पाईप आजही बघायला मिळतात. सदाशिव पेठेत भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये मागे ते दगडी पाईप ठेवलेत की पाणी जाणार कसं ना. तर त्यामुळे ती व्यवस्था शनिवार वाड्यामध्ये नानासाहेब पेशव्यांनी केली की पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. तर शनिवार वाडा बघायला गेलं तर त्याच्यावर मुघलांच्या स्थापत्याचा प्रभाव दिसतो का? अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तिथे? आता काय गंमत झाली, बाजीराव पेशव्यांनी जेव्हा वाडा बांधला तेव्हा मराठा स्थापत्यशैली सुरुवातीचा वाडा, की आपल्याकडे लाकडी खांब वगैरे दिसतात तसं. पण बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांच्या काळात काय व्हायचं, उत्तरेत मोहिमा खूप जास्त व्हायच्या, की जयपूर उदयपूरला गेले, दिल्लीवर गेले, माळव्यामध्ये गेले, आणि उत्तरेत सगळे महाल मोठे प्रशस्त महाल आहेत. आजही तुम्ही जर जल पॅलेस वगैरे जर गेलात उदयपूरचा किंवा जयपूरचे पॅलेस, आजही बघा सगळे पॅलेस इंटॅक्ट सगळे राहिलेले, सगळीकडे रंगवलेले चित्र दिसतील तुम्हाला, आरसे महाल दिसतील, खूप मोठे मोठे पॅलेस आहेत. आता ह्यांना असं वाटायचं पेशव्यांना की आपण तर त्यांच्यापेक्षाही मोठे होत. मराठ्यांचं राज्य जर बघितलं आणि राजस्थान राजपुतांचं राज्य किंवा मुघलांचं राज्य बघितलं तर मराठ्यांचं राज्य खूपच मोठं होतं त्या काळात. मग आपण एवढे मोठे होतो आणि आपण खूप साधे राहतोय आणि ह्यांच्याकडे काहीच नाही तरी हे एवढं सगळं मिरवतात. तर ह्यांच्या काही गोष्टी आपण आपल्या ह्याच्यात घेतल्या पाहिजेत ज्या चांगल्या दिसतात. मग कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या, तर पहिली म्हणजे कारंजी. मराठ्यांकडे कारंजी हा प्रकार कधीच नव्हता. तुम्ही रायगडावर गेलात तर तुम्हाला दिसणारच नाही. बरं, ह्याची सुरुवात पण शिवाजी महाराजांनी केली. कसं सांगतो, रायगडावर तुम्ही जर गेलात ना तर रायगडावर तुम्हाला मनोरे दिसतात, दगडी 2 दगडी मनोरे आहेत. ते तुटलेले आहेत आता, पण ते मनोरे एक्झॅक्टली विजापूरच्या मनोऱ्यांची कॉपी आहेत. सो त्यांनी 2च गोष्टी घेतल्या. पण पेशव्यांनी पहिले कारंजी आणली, हजारी कारंज जे शनिवार वाड्यामध्ये आहे. तर एका इंग्रजाचं असं वर्णन आहे की हजारी कारंज जे आहे त्याच्या तोडीचं कारंज जगात दुसरं कुठेही नाही. आणि अशी शनिवार वाड्यामध्ये 4 ते 5 कारंजी आहेत. त्यामुळे कारंजी हा प्रकार नवीन इंट्रोड्यूस केला. दुसरा प्रकार म्हणजे बागा, मुघल गार्डन्स. बरं, नुसते गार्डन नाही करायचे, तर ती गार्डनला बरोबर मधनं जायला रस्ता, काटकोनात ती सगळी आली पाहिजेत, किंवा स्क्वेअर शेप ज्याला आपण वाफे म्हणतो, फुलांचे वाफे लावतो ना आपण आयताकृती, किंवा तसे बरोबर लावायचे. तर हा प्रकार त्याने इंट्रोड्यूस केला. तिसरा प्रकार म्हणजे आपण शनिवार वाड्यामध्ये आत्ता जी चिमणबाग सांगतात, म्हणजे वाड्यामध्ये आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला एक दरवाजा आहे आणखीन, ज्याला खिडकी दरवाजा असं म्हणतात. त्या खिडकी दरवाजा समोर चिमणबाग नावाचा एक एरिया सांगतात. आता चिमणबाग तेव्हा कोण चिमणबाग होता माहिती नाही, पण ती चिमणबाग दिसते. चिमणबाग आता एरियल व्ह्यू जर बघितला आपण, एरियल व्ह्यू जेव्हा आपण बघतो त्याचा, तेव्हा तुम्हाला दिसेल की ती एक तर चौरसाकृती ती बाग आहे. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ना असे खड्डे आहेत, आणि नुसते खड्डे नाही आहेत, ते महिरपी हौद आहेत, छोटे छोटे हौद.
ही एक्झॅक्ट कॉपी आपल्याला दिल्लीमधल्या लाल किल्ल्यामध्ये दिसते, एक्झॅक्ट सेम. हा, तशी चौकोनी नाही, पण जमिनीत खड्डे करणं, महिरपवाले खड्डे करणं किंवा हौद करणं, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवायचं. अशा त्या बरोबर चौकोनी हौदामध्ये ते पाणी भरून ठेवायचे, मध्ये कारंज होतं आणि त्या चिमणबागेला लागून शेजारी आता महानगरपालिकेने कौलारू असं एक छत केलंय लाकडी खांब टाकून. ते नव्हतं पूर्वी. आता इमॅजिन करा की ते कौलारू काही नाहीये आणि त्याच्या मागे तुम्हाला 5 खांबांची छान असे महिरपवाले खांब आहेत जुने, ज्याला आपण मुघल आर्क म्हणतो, इस्लामी आर्क ज्याला आपण म्हणतो, तसे आर्क असलेले खांब आहेत आणि त्या खांबांच्या मागे भिंतीवर कोनाडे आहेत. या प्रकाराला चिनी खाना असं म्हणतात. चिनी मातीची भांडी, म्हणजे ते पूर्वीच्या काळात काय होतं, जे चिनी प्रवासी होते हे सुरुवात ते इराणमधनं त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली, त्यांच्याबरोबर ते चिनी मातीची भांडी घेऊन जायचे. मग भांडीमध्ये काय की कपबशी असणार किंवा फुलदाणी असणार किंवा एक अशी मोठा आपण ज्याला काय म्हणता येईल सुरई कशी असते मोठी तशी भांडी असणार. आणि नुसती भांडी नाही तर ती एकदम चकाकती भांडी, त्याला वेगवेगळ्या, कारण आजही पण तुम्ही जर बघितलं तर कप बशांना किती सुंदर डिझाईन्स असतात चिनी मातीच्या. तर हा प्रकार इराणमधल्या इस्लामी डायनेस्टीना खूप आवडला. त्यामुळे इराणमध्ये ज्या ज्या जुन्या मशिदी आहेत त्या सगळ्या मशिदींमध्ये असं भिंतीत कोनाडे करायचे आणि खूप उंच कोनाडे होते आणि त्या सगळ्या कोनाड्यांमध्ये अशी भांडी ठेवायचे. आणि मग तो प्रकार नंतर मुघलांच्या इथे आला. मुघलांमधनं राजपुतांकडे जयपूर उदयपूरला प्रकार गेला आणि पेशव्याने कधीतरी बघितलं असेल जाऊन की अरे हे काय, म्हणजे असं काय, म्हणाले नाही नाही हे शोभेचं काहीतरी असणार. ते बघितल्यानंतर ते बरोबर आणलं इकडे. तो चिनी खाना, त्याच्या समोरची चिमणबाग. त्यामुळे माणूस म्हणजे पेशवे बसायचे कसे, त्या चिमणबागेचा जर त्यांना नजारा बघायचा असेल तर बसणार, माझ्या मागे ते कोनाडे आणि माझ्या समोर चिमणबाग आणि मध्ये कारंज वाहते. म्हणजे जेव्हा केव्हा पाहुणे येत असतील तेव्हा त्यांना बसायला की चला आपण इथे बसू. आणि तिथे अशी सोय आहे, आता जिथे महानगरपालिकेने कौलारू जे छत तयार केलंय, पूर्वीच्या काळात त्या चिनी खानाच्या खाली कड्या आहेत. म्हणजे काय, आणि वरती पण कड्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर मला ऊन लागू नये म्हणून मी त्या कड्यांमधनं दोऱ्या होणार आणि वरनं कापडाचं म्हणून तंबू सारखं, कारण ऊन लागलं नाही पाहिजे ना. मी बसतोय पण मी उन्हात बसलो तर उपयोग काहीच नाही ना. बरोबर. सो मला शांत बसायचं असेल तर मी ते उभारणार तात्पुरतं, कारण ते टेम्पररी आहे, ते काढून टाकू शकतो. दोऱ्या काढल्या की ते गेलं. पण जेव्हा कोण आंग्रे आले असतील, अजून कोण होळकर येणार असतील, जे प्रमुख सरदार आहेत, त्यांच्यासोबत बसायचं असेल संध्याकाळच्या वेळेत टाइमपास करत तिथे, तर ते उघडायचं, बसायचं छान चिनी खाण्याच्या इथे. आणि मग हा चिनी खाना आपल्या इथल्या अनेक वाड्यांमध्ये दिसतो. पण नंतर वाड्यांमध्ये परत सगळ्यांकडे काही चिनी मातीची भांडी नसायची. मग ते वाड्यांमध्ये महिरप तो कोरायचे, पण त्या महिरपीवर चुन्याने, जेव्हा चुन्याचा गिलावा करायचा तेव्हा चुन्यामध्येच ती सुरई तयार करायची. इम्प्रिंट अशी, म्हणजे भिंतीच्या वरती थोडी, ज्याला आपण फॉल सिलिंग नाही का, सिलिंगला वरती खाली आपण पीओपीचं नाही का डिझाईन करतो, तसंच सुरई वरती करणार तयार. असे चिनीखाने अनेक वाड्यामध्ये आहेत पुण्यामध्ये. पण शनिवारवाड्यातल्या भिंतीत कोनाडे होते आणि त्या कोनाड्यांमध्ये ती भांडी ठेवत असणार. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे रंगवलेल्या भिंती. त्या चिनी खाण्याची सगळी बाहेरची भिंत दगडी जरी असली तरी त्याच्यावर चुन्याचा गिलावा करून त्याच्यावर चित्र काढलेली होती. आणि हे चित्रकार राजपूत होते, म्हणजे राजस्थानामधनं जयपूरमधनं आणलेले चित्रकार होते. 2 चित्रकारांची नावं कागदपत्रांमध्ये येतात आणि त्यांनी सगळी येऊन वाड्यातली चित्र काढून घेतलेली होती. म्हणजे फ्लोरल डिझाईन्स होते सगळे. देवी देवतांची चित्र तर होतीच पुराणांमधली, पण फ्लोरल डिझाईन्स वाड्यामध्ये होते. आज आपल्याला काहीच दिसत नाही. म्हणजे हे जे मी सगळं सांगितलं हे इमॅजिन करायला गेलं, अनलेस तुम्ही हे सगळं बघितलं असेल जयपूरला, दिल्लीमध्ये, ते जर सगळं तिथे बघितलं असेल तर तुम्हाला इकडे ते इमॅजिन करता येईल की ते तिथे आरसे महाल होता जयपूर. आता ते बाजीराव मस्तानीमध्ये चुकीचं दाखवतात की बाजीरावांच्या काळातच आरसे महाल, तो नानासाहेब पेशव्यांनी बांधला, पण जयपूरला आरसे महाल दिसतो की भिंतीमध्ये आरसे छोट्या छोट्या आकारांमध्ये बसवायचे आणि असं पूर्ण सगळीकडे बसवायचे की व्हायचं काय, प्रकाशाचं रिफ्लेक्शन व्हायचं आणि खूप उजळून निघायचा तो महाल असा. सो तो आरसे महाल होता. किंवा गणपती महाल नावाचा एक, आता गणपती महालमध्ये ते काही मुघली स्थापत्य नव्हतं, पण त्याला नाचाचा दिवाणखाना असं म्हणायचे की तिथे नृत्य सादर करण्याची जागा. तर मुघलांच्या स्थापत्य शैलीचा म्हणजे, किंवा आपण त्याला राजपूत स्थापत्य शैली, वॉटेवर जे काय म्हणायचं, उत्तर भारतीय ती शैली आपल्याकडची नाहीये. कारंजी, हा चिनीखाना, ती चिमणबाग, आरसे महाल, हे सगळं बाहेरनं आणून वाड्यामध्ये बांधलेलं होतं.
आता शनिवार वाडा आपण जेव्हा सर्च करतो किंवा माहिती घ्यायला जातो ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट सातत्याने दिसते, ते म्हणजे काका मला वाचवा. तर ही गोष्ट कितपत खरी आहे? म्हणजे खरंच असं आहे का की तिथे नानासाहेबांचा आवाज ऐकू येतो? नाही, आवाज तर आम्हाला अजून नाही ऐकायला आला कधी. पण गोष्ट खरी आहे. खरी यासाठी की माधवराव पेशवे म्हणजे नानासाहेबांचा मुलगा हे जेव्हा गेले 1700 माझ्या मते 72 वगैरे काहीतरी वर्ष आहे त्यांचं, ते गेल्यानंतर त्यांचे काका म्हणजे राघोबा दादा रघुनाथराव पेशवे हे नानासाहेबांचा सख्खा भाऊ, तर त्यांना पेशवाई हवी होती. पण आपल्याकडे असतं कसं की जो थोरला असेल त्याच्याच वंशजांकडे जाते. त्यामुळे नानासाहेबांचा मुलगा, पहिला मुलगा तर पानिपतामध्ये गेला विश्वासराव, मग दुसरा मुलगा कोणतं माधवराव, त्यामुळे पहिला गेल्यामुळे आता दुसऱ्याकडे येणार, त्यामुळे माधवराव बसले. माधवराव गेल्यानंतर तिसरा मुलगा पण होता नारायणराव, तो गादीवर आला. मग राघोबा दादांकडे सत्तेची महत्वाकांक्षा खूप होती. ते म्हटले अरे मग मला कधी मिळणारच नाही, याचीच 3 मुलं झाली आणि बरं आता पुढचं होणार कोण, तर नारायणरावाच्या मुलाकडे जाणार, त्यामुळे आपण आता काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे सत्तेची महत्वाकांक्षा इतकी होती की नारायणराव पेशवे गादीवर बसल्यानंतर राघोबा दादांनी पत्र पाठवलं. त्यावेळेला गारदी नावाचे पुण्यामध्ये कंप होता. गारदी म्हणजे मर्सिनरीज, कॉन्ट्रॅक्ट लेबर ज्याला आपण म्हणतो, की सैन्य आहे पण ते पगारी नाहीये. त्यांना कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले, दर महिन्याला तुम्हाला एवढे देणार, पण तुम्ही कोण नंतर आम्ही कोण, काम नसलं तर तुम्ही तुमचं जायचं असं, किंवा कुठेही जाऊ शकता. त्यांची लॉयल्टी कोणाकडे नाहीये. दे आर नॉट लॉयल टू एनिवन, दे आर लॉयल टू मनी. ते पैशाला लॉयल आहेत, कोणी जास्त पैसे दिले तर तिकडे. पण त्यावेळेला पुण्यामध्ये गारद्यांचा प्रस्थ खूप वाढलेला होता आणि त्याच्यामध्ये 2 प्रमुख गारदीचे त्या टोळींचे प्रमुख होते, एक सुमेर सिंग आणि खडक सिंग होता. आणि एक तुळाजी पवार म्हणून एक गृहस्थ होता जो पेशव्यांचा खिजमतगार होता. खिजमतगार म्हणजे वाड्यामध्ये खाजगीची कामं करणारा, की वाड्यातलं काही बघायचं असेल, तो वाड्यात वावरतो दिवसभर, त्यामुळे त्याला वाड्याची सगळी माहिती आहे. नारायणराव आणि मग नारायणरावांच्या अशा काही घटना झालेल्या होत्या की नारायणरावांनी त्याचा अपमान केला किंवा त्यामुळे तर त्याच्या डोक्यात, तो तुळाजी पवारचा एक डोक्यात राग होता आणि त्या रागाला पाठिंबा आला राघोबा दादांचा की आपल्याला याला पकडायचंय. म्हणून त्याने पहिलं पत्र पाठवलं, धरावे, नारायणरावास धरावे आणि कोठडीत टाकावे, असं ते पहिलं पत्र होतं. त्या दिवशी आंग्रे कोकणातनं आलेले होते आणि मग त्यांची पर्वतीवर भेट झाली आणि आंग्र्यांना कोणीतरी सांगितलं येऊन की पेशव्यांना पकडण्याचा कट गारदी काहीतरी रचतायत. नारायणराव हरिपंत फडके होते, त्यांना तात्या म्हणायचे. तर हरिपंत फडक्यांना त्याने सांगितलं की तुम्ही चौकशी करा. तर नेमकं हरिपंतांना कुठेतरी जेवायला जायचं होतं दुपारी, तर ते म्हणाले मी जेवण करून येतो आणि जेवण करून चौकशी करतो, पण तुम्ही पर्वतीवरच थांबा, मग असं काही वाटत असेल तर आपण चौकशी करून त्यानंतर तुम्ही जा. पेशव्याने ते काय ऐकलं नाही. पेशवे वाड्यामध्ये गेले आणि सांगितलं की तुम्ही नाहीतरी जेवून येणार आहात, मी पण जाऊन जेवतो, झोपतो आणि मग तुम्ही या. आणि वाड्यामध्ये गेले, जेवण बिवण झालं. जेवण झाल्यानंतर गणपती महाल जो आहे त्याच्यावरती आणखीन एक दिवाणखाना होता, म्हणजे शयन कक्ष होतं एक बांधलेलं, तर त्याच्यामध्ये झोपायला गेले होते. त्यावेळेला नेमकं गणपती महालाच्या शेजारी जो खिडकी दरवाजा आहे चिमणबागेच्या शेजारी, तो खिडकी दरवाजा, जुना खिडकी दरवाजा छोटा होता, तो पाडून आता मोठा करत होते. त्यामुळे तिथे भगदाड भिंतीला तेव्हा पडलेलं होतं आणि तिथे फार पहारा नव्हता. तर अचानक हे सगळे गारदी वाड्यामध्ये आले आणि 400-500 जण गारदी होते. त्यामुळे सगळ्या लोकांना ते कापून काढलं, अख्खा वाडा ताब्यात घेतला आणि पेशव्यांना जाऊन शोधायला लागले की आमचा पगार आत्ताच्या आत्ता मला मिळालाच पाहिजे. आणि बरं, पगार मागताना माणूस कोणी तलवार घेऊन येत नाही. त्यामुळे नारायणरावांना हे कळलं की हे पगार मागायला नाही आलेले, हे आपल्याला काहीतरी इजा करायला आलेले आहेत. त्यामुळे ते वाड्यातनं खाली उतरले आणि पळायला लागले. गारदी पण त्यांच्या मागे पळत 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 गेले. राघोबा दादांचा जिथे बंगला आहे वाड्यामध्येच, त्या वळसा मारून त्यांच्या बंगल्यामध्ये गेले आणि ते पहिल्या मजल्यावर राघोबा पण झोपलेले होते. नारायणराव जाऊन त्याला बिलगला एकदम काकाला की आता दुसरं कोणीच नाही ना वाड्यात, मला वाचवेल असं दुसरं कोणीच नाहीये. त्यामुळे वाड्यात जाऊन काकाला जाऊन बिलगला की आता मला तुम्ही यांच्यापासून तरी वाचवायलाच पाहिजे. आणि मग शेवटी तो काका आहे म्हटल्यावर की तो म्हणाला त्या गारद्यांना की जाऊ दे, सोडून द्या, लहान मुलगा आहे, आपण काही देत टाकू. पण मग गारदी आता अट्टाला पेटले की ते म्हणाले नाही नाही, आम्हाला मारावे असा आदेश आलेला आहे, तुम्ही जर सोडलं नाही तर तुम्हालाही मारून टाकू, पण आम्ही आज कोणाचंही ऐकणार नाही. म्हणून त्यांनी एक घाव पण घातला. त्या घावामध्ये राघोबा दादांना सुद्धा जखम झाली आणि नारायणरावांना केसांना पकडलं, खेचत खेचत पहिल्या मजल्यावरनं खाली आणलं. पहिल्या मजल्यावरनं खाली आणून चौकामध्ये सगळ्यांनी तलवारी घालून इतके शरीराचे तुकडे केले. तर त्यांना वाचवण्यासाठी दोघं तिघं मध्ये पडले, त्यांचेही तुकडे झाले. 2-4 गायी मारल्या वाड्यामध्ये आणि ते सगळं नंतर रक्त मासाचा चिखल झाला. म्हणजे नेमकं पेशव्याचं अवयव कुठला
हे पण नंतर गोळा करणाऱ्याला समजलं नाही. तर त्याच्यावरनं ते काका मला वाचवा आला, कारण ते काकाला जाऊन बिलगले. अर्थात असा शब्दप्रयोग कुठे नाही, पण आपण इमॅजिन करू शकतो ना की काकाला जाऊन बिलगल्यानंतर की तो शेवटी हेच म्हणणार ना की मला वाचव म्हणून त्यांच्यापासून. पण भूतभीत फिरतं असं नाही. भूत फिरतं काय हे दुसऱ्या बाजीरावांना जाणवत होतं, कारण वाड्यामध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाला आणि सवाई माधवराव गच्चीवरनं पडून मेले, तोल जाऊन पडले. त्यामुळे 2 पेशव्यांचा मृत्यू वाड्यामध्येच झाला. त्यामुळे त्याला असं वाटायचं की रात्री त्याला भास व्हायचे दुसऱ्या बाजीरावाला की इथे भूत दिसतात, म्हणून तो दिवसा वाड्यामध्ये यायचा, कारभार करायचा, पण झोपाला वाड्यात नाही. झोपाला तो दुसऱ्या वाड्यात, मग विश्रामबाग वाडा बांधला जो अजूनही शनिपाराच्या इथे दिसतो, झोपाला तिकडे. पण त्याच्यावरनं मग त्या हळूहळू कथा लोकांमध्ये पसरत जातात ना. मग अशा असा आज मी तिला आत्ता असा कुठलाच आवाज वाड्यामध्ये येत नाही, पण ही ती मोठी घटना जी वाड्यात घडलेली आहे. पण वाड्यात पुन्हा पुन्हा आग लागणं हो, हे एक, नाही का, काय म्हणू शकतो आपण, योगायोग आहे की यामागे काही षडयंत्र कट रचला गेला? पहिली आग लागली ना ही साधारण 1790-95च्या आसपास लागली. ती छोटीशी आग होती. नंतरची आग लागली 1804 मध्ये लागली. ही बरीच मोठी आग होती आणि या आगीच्या संदर्भात बरीच पत्र सापडतात. बरीच मोठी म्हणजे नुकसान फार नाही झालं, पण दॅट वॉज वन ऑफ द सिग्निफिकंट. तिथे एक जवाहीरखाना होता. जवाहीरखाना म्हणजे तिथे दागिने ठेवायचे. तर नेमकं त्या जवाहीरखानाच्या जवळ कोणीतरी कदाचित काय निरांजन लावलं असेल किंवा मशाल असेल आणि ती वाऱ्याने पडली असेल कदाचित. तर ती पडल्यानंतर तिथल्या पडद्याने पेट घेतला. आणि बरं, वाड्याचं सगळं बांधकाम लाकडी आहे. वाड्याचे खांब लाकडी आहेत, वाड्यांचं छत लाकडी आहे, किंवा वाड्यांमध्ये सगळीकडे कापडाचं आहे, पडदे कापडाचे आहेत, उशा ठेवल्या असतील, गाद्या ठेवल्या असतील, त्या सगळ्या कापडाच्या आहेत. त्यामुळे पेट लवकर घेतला. तर त्यावेळेला पाण्याचे बंब आणले होते. म्हणजे आज जशी आग लागल्यानंतर नाही का फायर ब्रिगेडची गाडी येते, तसे बंब आणले बाहेरनं. म्हणजे थोडक्यात छोटे टँकर सारखे घेऊन आले बंब, आणि त्या बंबाने ती आग पहिल्यांदा विझवली. ही पहिली लागलेली आग, पण तेव्हा इंग्रजांनी लावलेली नाही, ही वाड्यामध्येच लागलेली आहे, कोणाच्या तरी चुकीने लागलेली आग आहे. दुसरी तिसरी आग नंतर ज्या पुढच्या सगळ्या आगी लागल्या त्या सगळ्या इंग्रजांच्या कालावधीत लागल्या. आता त्या लागल्या का लावल्या? एकदा आग लागली मी समजू शकतो, चुकून लागली. दुसऱ्यांदा लागली, चला चुकून लागली. दुसऱ्यांदा आग लागल्यावर माणूस काहीतरी खबरदारी घेईल वाड्यामध्ये की बाबा या ठिकाणी निरंजन लावायचं नाही, या ठिकाणी मशाली लावायच्या नाहीत, आग लागलेली वगैरे. पण तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा, 7 वेळा एकाच वाड्याला आग लागून अख्खा वाडा जळून जातो. म्हणजे आयदर याच्या मागे कोणाचं तरी डोकं आहे, आणि दुसरं डोकं कोणाचं आहे, कारण 1817ला वाडा इंग्रजांकडे आला, त्यानंतरही आगी लागल्यात. त्यामुळे हळूहळू आगींमध्ये मग प्रत्येक वर्षी आगीत ही आग लागली, मग हा माल जळून गेला, ह्या आगीत काय हा बंगला जळून गेला. त्यामुळे त्यानंतर आता कागदपत्रात असं कुठेच नाहीये की मुद्दामून आगी लावल्यात, पण असं कोण लिहिल ना? कोणच नाही. पण एक डाऊटफुल पत्र असं दिसतं की इंग्रज वाड्यामधले वासे काढतायत आणि ते वासे घेऊन चाललेत गारपिरावर. म्हणजे याचा अर्थ तो त्यांना वाडा नकोच होता. तो वाडा पूर्णपणे पाडलाच नंतर त्याने, आणि नंतर तिथे मेंटल हॉस्पिटल उभारलं, वेड्यांचं हॉस्पिटल, तुरुंग उभारला, किंवा कोर्ट नंतर उभारलं. जुना वाडा कन्वर्ट केला मेंटल हॉस्पिटलला, ते पाडून तिथे कोर्ट उभारलं, न्यायालय उभारलं इंग्रजांनी. त्यामुळे त्यांना वाडा नकोच होता. पण ह्या आगी लागण्यामध्ये कोणीतरी लावल्याशिवाय एवढ्या मोठ्या आगी लागणार नाहीत. परत दुसरी गोष्ट, वाड्यात कोणी राहतही नव्हतं. म्हणजे एक त्याच्यामध्ये आणखीन एक कारण आहे की मेंटेनन्स नाहीये. कुठेही झाडं झुडपं उगवली असणार किंवा पडलेलं काहीतरी असणार, कारण मेंटेन नाही केल्यावर ते 15-20-30 वर्षात ते हळूहळू सगळं वाळवी लागते, पडायला लागते, हे सगळ्या गोष्टी होतात. पण कुठनं ना कुठनं सुरुवात झाल्याशिवाय ती आग पसरणार नाही. त्यामुळे माझं ओपिनियन असं आहे की काहीतरी बाबा मुद्दामून लावलेल्या गोष्टी आहेत, आणि त्याला प्रोबॅबली इंग्रज कारणीभूत असावे 1817 नंतरच्या आगीनं तरी. काही लोक म्हणतात की पेशव्यांच्याच हातून मराठा साम्राज्याचं पतन झालं, तर ही टीका करणं खरं तर योग्य आहे का? काय वाटतं? जर तुम्ही मराठा साम्राज्य वाढवण्याचं श्रेय घेणार असाल तर मराठा साम्राज्य लयाला जाण्याचं श्रेय, म्हणजे त्याचा दोषही तुमच्याच माथीपोट ऑब्व्हियसली मारला जाणार. माधवराव पेशवे असेपर्यंत माधवरावांनी सगळ्या सरदारांची एकजूट करून ठेवलेली होती. शिंदे असतील, होळकर असतील, हे सगळे सरदार एकजुटीने माधवरावांच्या काळात चालत होते. माधवरावांच्या नंतर नारायणराव पेशवे आले, त्यांची हत्या झाली. त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मुलगा सवाई माधवराव हा 40 दिवसांचा असताना पेशवा झाला. म्हणजे
असून नसल्यासारखंच आहे. मग कारभार करून करत होतो तर नाना फडणवीस कारभार करत होते ऍज अ रिजंट, की हा लहान आहे म्हणून मी बघतोय आता पुरतं, तो मोठा झाल्यावर मी त्याच्याकडे देणार. पण आता इमॅजिन करा, आता पेशवे कारभार नाही करत आहेत, कारभार फडणवीस करतात. बाकीचे सरदार काय म्हणणार की हे बघत नाहीयेत ना, तुम्ही बघताय, मग तुमच्याच थोडीच आम्ही पण होतो, मग आम्ही का मान द्यायचा, मग आम्ही पण आमचं स्वतंत्रपणे बघायला सुरुवात करणार. त्यामुळे प्रत्येक सरदार हळूहळू तेव्हा स्वतंत्र होत चालला होता, की माझं मी बघतो, तुझं तू बघ, जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा एकत्र वाटल्यास आपण त्याच्यामध्ये येऊया. पानिपतानंतर मराठा साम्राज्य हळूहळू डाऊनफॉल चालू झालेला होता टप्प्याटप्प्यामध्ये. म्हणजे अगदी तो डाऊनफॉल दिसत नाही, पण नानासाहेबांच्या काळात ज्या उत्तरेत सगळ्या मोहिमा व्हायच्या त्या माधवरावांच्या काळात दक्षिणेत झाल्या. फक्त हैदर आणि निजाम, टिपू सुलतान, त्यांच्याशी सगळ्या लढाया पुढच्या सगळ्या झाल्या इंग्रज वगैरेंच्या. म्हणजे उत्तरेतल्या मोहिमा कमी झाल्या, त्यामुळे डाऊनफॉल तिथनं सुरू झाला. दुसऱ्या बाजीरावला नाना फडणवीसांनी मुद्दामून शिकवलं नाही, कारण दुसरा बाजीराव हा मुलगा कोणाचा, राघोबाचा, ज्यांनी मराठा साम्राज्य घालवण्यासाठी इंग्रजांबरोबर तह करून माधवरावांना त्रास दिला किंवा नारायणरावाची हत्या केली. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाला कैदेत टाकला नाशिकमध्ये आनंदवल्लीला, आणि काही राज्यकारभाराचं शिक्षण शून्य, शिकूच देणार नाही. आणि सवाई माधवरावाचं पण तेच झालं की राज्यकारभाराचं शिक्षण नाही, राज्यकारभार नाना फडणवीसांनी आपल्या हातात ठेवला. ते असेपर्यंत व्यवस्थित चाललं होतं, ते असेपर्यंत इंग्रजांची काही टाप नव्हती हल्ला करायची. इंग्रज वकील येत होते, पण नाना फडणवीस बरोबर इंग्रजांना ओळखून होते. पण नाना फडणवीस असेपर्यंतच. सवाई माधवराव गेल्यानंतर दुसरा बाजीराव जेव्हा गादीवर आला, तेव्हा असा माणूस गादीवर आला ज्याला राज्यकारभाराचा काही लवले गंधच नाहीये, त्याला माहितीच नाही राज्यकारभार कसा करायचा, लोकांशी कसं बोलायचं, लोकांचे चांगले संबंध कसे ठेवायचे, हे काहीही माहिती नाही. आणि हे काही माहिती नसताना त्याला वाटेल तसा तो कारभार करत होता. मग किंवा त्याच्या काळात मनमानी सुरू झाली की मग खर्च कर, वाडे बांध, मेजवान्या झाड. कारण त्याचं असं होतं की कोणी बाकी सरदार पण तेच करतायत, बाकीचे तरी कुठे लढतायत, मग मी एकटा का लढू, मी पण अय्याशीत जीवन घालवतो. त्याला कळेपर्यंत उशीर झाला की आपल्या हातनं सगळं राज्य गेलंय. ते कधी कळलं, 1815ला कळलं की इंग्रज हुशारीने आपल्याकडे राज्यामध्ये शिरलेले आहेत आणि आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही म्हणजे लढण्याशिवाय. त्यामुळे दुसरा बाजीराव लढला, पण 1815 नंतर लढला. म्हणजे त्याच्याबरोबर त्र्यंबकजी डेंगळे होते किंवा बापू गोखले होते, हे सगळे लोक लढले, पण तोपर्यंत एवढा उशीर झालेला होता की तोपर्यंत कोणीही मदतीला आलं नाही. प्रत्येकाने तेव्हा आपापली जहागीर सांभाळणं, की आमचे राजवाडे, आमचे महाल, आमची जहागिरी आम्ही सांभाळणार, आम्ही काही मदतीला तुमच्या येणार नाही. त्या काळात नातेसंबंध खूप बिघडलेले होते. जे सगळ्यात सरदारांमध्ये एकजूट जी होती सुरुवातीला पानिपताच्या वेळेस, थोडं नंतरच्या काळात, ते सगळे नातेसंबंध बिघडलेले होते. त्यामुळे दुसरा बाजीराव लढला, पण मुळातच त्याच्याकडे स्किल नव्हतं. लढाई करण्याचं पण स्किल नव्हतं, राज्यकारभार करण्याचं पण स्किल नव्हतं, चार शत्रूंशी एका वेळेला कसं लढायचं याचंही स्किल नव्हतं. पण इंग्रजांनी हुशारीने दुसऱ्या बाजीरावाकडनं राज्य हरवून त्याला घेतलं. दुसऱ्या बाजीरावाला बिठूरला पाठवलं, उत्तर प्रदेशला, तू इथे नाही राहायचंस. कारण त्यांना माहित होतं हा जरी नालायक असला तरी हा पेशवा आहे, हा उद्या जाऊन लोकांना एकत्र करू शकतो आणि पुन्हा आपल्या विरुद्ध लढू शकतो. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाला बिठूरला पाठवलं, पेशव्यांची सगळी संपत्ती जप्त केली. आज पेशव्यांकडे त्यांच्या स्वतःच्या मालकीचं असं काही नाही, त्यांच्या वंशजांकडे पण. पेशव्यांचे सगळे वाडे जप्त केले, पेशव्यांच्या पुण्यातल्या सगळ्या बागा जप्त केल्या आणि नंतर त्या सरकार जमा केल्या. सो हे म्हणजे थोडक्यात यांच्याकडनं घेतलं असतं तरी हे शेवटपर्यंत लढले म्हणूनच काही ठेवलं नाही. आज बाकी सगळ्या सरदारांचे तुम्हाला राजवाडे दिसतील, दोष एकाच्या मागे का जातो, कारण तो सेनापती आहे. त्यामुळे तुम्ही जिंकण्याचं श्रेय जर त्याला देत असाल तर हारण्याचा दोष पण त्याच्या नावावर जातो. त्यामुळे बाकीच्या लोकांनी काय केलं नाही हे कोणी बघत नाही. त्यामुळे आज मी जेव्हा ग्वाल्हेरला जातो, आज मी जेव्हा इंदोरला जातो, आज मी जेव्हा धारला जातो, तेव्हा प्रत्येक सरदाराचे तुम्हाला भव्य वाडे, मोठ्या मोठ्या जहागिरी दिसतील किंवा त्यांच्या काळात मोठे मोठे सण उत्सव कसे साजरे होतात ते सगळं दिसेल, त्यांचा राज्याभिषेक सोहळा वगैरे. पण त्यांच्याकडे तो दोष जाणार नाही, कारण सेनापती ते नव्हते. त्यामुळे इंग्रज पण म्हणतात की राज्य आम्ही कोणाकडनं घेतलं, तर मराठ्यांकडनं घेतलं. आणि मराठ्यांकडनं राज्य कधी घेतलं, जेव्हा शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागला तेव्हा ते राज्य गेलं. इंग्रज असं नाही म्हणत की जेव्हा साताऱ्याला छत्रपतींना जाऊन हरवलं तेव्हा राज्य आमच्याकडे आलं, हे नाहीये. इंग्रजांना राज्य कधी मिळालं, जेव्हा दुसऱ्या बाजीरावाने करारावर सह्या केल्या तेव्हा ते सगळं राज्य इंग्रजांकडे गेलं.
त्यामुळे छत्रपती नामधारीच झालेले होते, छत्रपतींना काही महत्वच राहिलं नव्हतं. अदरवाईज इंग्रजांनी त्यांची सही घेतली असते जाऊन ना, ह्याला कशाला विचारलं असतं. पण नेतेपद यांच्याकडे होतं, त्यामुळे सगळा दोष, आणि त्याचा दोष आहेच त्याच्यामध्ये, की तू शिकला नाहीस मान्य आहे, पण तुला नंतर चान्स होता. तुला शिकवलं नाही सगळं मान्य आहे, पण नंतर तू मदत घेऊ शकला असतास सरदारांची. आपल्या आजूबाजूचे कन्सल्टंट, ज्याला आपण सध्याच्या भाषेत म्हणतो ना, की एखादा कंपनीचा सीईओ आहे, ती कंपनी डबघायला जायला त्याच्या बाजूचे मॅनेजर लोक कसे आहेत याच्यावर सगळं डिपेंड आहे. त्यामुळे ह्याच्या बाजूचे मॅनेजर लोक चांगले नव्हते, 2-3च लोक होते, पण त्यांचं फार कोणी ऐकत नव्हतं, त्यांचं फार काही चालत नव्हतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे मेन कल्प्रिट दुसरा बाजीराव हा डेफिनेटली कल्प्रिट आहे. त्याच्या बाबांपासून, राघोबापासून सुरुवात होते, की स्वतःला सत्ता पाहिजे म्हणून आपल्या पुतण्यांना त्रास द्यायचं. हेच जर एकत्र राहिले असते तर आज वेगळं चित्र हा, असतं. काहीतरी वेगळं चित्र असतं ना, की मग पुतण्याविरुद्ध इंग्रजांची तह करायला तिथनं सुरुवात झाली, की मला राज्य पाहिजे म्हणून इंग्रजांना जाऊन भेट आणि तिथनं हल्ला कर. त्यामुळे ते जर थांबलं असतं तर कदाचित इंग्रजांना चान्स पण नसता मिळाला. आणि इंग्रज पण काय, शेवटी आपलीच लोक घेऊन लढलेत. इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांकडनं लढणारे आपलेच लोक होते, मराठीच लोक होते. ते काही सगळे गोरे लोक नव्हते ना, गोरे लोकांची थोडी फौज होती. त्यामुळे म्हणजे दोष जसा राज्यकर्त्याच्या माथी लावला होतो, तशी लोकांची लॉयल्टी पण नव्हती ना राज्याप्रतीची. त्यामुळे लोकांनाही पटत नव्हतं. अनेक लोकांना आनंदही झाला इंग्रजांचा राज्य आल्यावर, की ह्याचं नको, हा नको, हे परवडले असं. आत्ताच जसं आपण बोललो की इतिहास सांगतो की पेशवाई संपल्यानंतर इंग्रजांनी सगळा खजिना हा त्यांच्याकडे घेतला. पण लोकांचं कुठेतरी असं म्हणणं आहे की म्हणजे इंग्रजांनी हा खजिना घ्यायच्या अगोदरच तो पेशव्यांनी लपवून ठेवला होता किंवा असं काहीतरी. लपवून ठेवला, मला नाही वाटत की लपवून ठेवला असेल, कारण तो लपवून ठेवला असता तर कुठेतरी दिसला असता. पूर्वीच्या काळात काय असं, जेव्हा हल्ला शनिवार वाड्यावर व्हायचा तेव्हा खजिना शक्यतो सिंहगड किंवा पुरंदरावर हलवला जायचा. पण इंग्रजांनी हल्ला करायच्या आधी शनिवार वाड्यावर होळकरांचा हल्ला झालेला होता. म्हणजे विठोजी होळकरांना दुसऱ्या बाजीरावाने हत्तीच्या पायाखाली, तर पेशव्यांनी खजिना बुडवला असं, लपवला असं कुठे दिसत नाही. तर व्हायचं असं की पूर्वीच्या काळात जेव्हा हल्ले व्हायचे शनिवार वाड्यावर, तेव्हा सिंहगड किंवा पुरंदरावर तात्पुरता तो जवाहीर खाना होता, तो तात्पुरता घेऊन जायचे हे नक्की होतं. पण कुठेही लपवलाय इंग्रजांच्या काळात किंवा इंग्रजांनी हल्ला केला म्हणून लपवलाय असं कुठे दिसत नाही. विठोजी होळकराची हत्या झाली म्हणून यशवंतराव होळकरांनी पुण्यावर जेव्हा हल्ला केलेला होता, तेव्हा त्या हल्ल्यामध्ये शनिवारवाडा लुटला होता. शनिवारवाड्यात हल्ला करून बरंच शनिवारवाड्यातनं यशवंतराव होळकर घेऊन गेले होते याचा उल्लेख आहे. आणि तरी सुद्धा इंग्रजांना बरंच राहिलं असणार. त्यामुळे लुटालूट जी काही केली असेल ती इंग्रजांच्या काळात, त्याच्या आधीच्या यशवंतराव होळकरांच्या स्वारीमध्ये झाली. पण पेशव्यांना मला नाही वाटत काही संधी मिळाली, कारण दुसऱ्या बाजीरावाला जेव्हा बिठूरला पाठवलं तेव्हा बिठूरला पाठवताना त्याच्याबरोबर त्याला काही दिलेलं नव्हतं. त्याला तिकडे जाऊन पेन्शन दिलं आणि पेन्शन देऊन तो वाडा बांधून तिकडे राहिला. याच्या पलीकडे कुठे लपवला असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे आता शनिवार वाडा म्हटलं की बाजीराव मस्तानी हा पण एक विषय येतो. तर मी त्याविषयी काही प्रश्न विचारते की मस्तानीला विष देण्यात आलं असं म्हटलं जातं, पण त्याचे कुठेच पुरावे नाहीयेत इतिहासात. तर मग हे अशा गोष्टी का सांगितल्या जातात? विष दिल्याचे एक पुरावे नाहीत आणि विष दिला असेल असंही वाटत नाही. मस्तानी गेली 1740 मध्ये, म्हणजे बाजीरावांचा मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यांनंतर मस्तानीचा मृत्यू झालेला आहे. बरं, विष दिलं असतं तर तिच्या मुलाला सांभाळलं नसतं. शमशेर बहाद्दर मस्तानीचा मुलगा, तो पानिपतामध्ये मराठ्यांच्या बाजूने लढला, त्यामुळे त्याला लहानाचा मोठा काशीबाईंनी वाड्यामध्ये केला. त्यामुळे मस्तानीला विष देण्याचा काही, बाजीराव गेल्यानंतर हिला विष देऊन मारावं असं काही कारण नाहीये. म्हणजे ते काही, देर इज नो लॉजिक बिहाइंड इट. प्रोबॅबली मस्तानीचा मृत्यू कशामुळे झाला, एक तर तिचं बाजीरावावर नितांत प्रेम होतं, त्यामुळे बाजीराव गेल्यानंतर देर इज नो पॉइंट की आता जगून काय करायचं, या कारणामुळे मस्तानीचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे तिला विष द्यावं असं काही कारण नव्हतं, कारण चिमाजी अप्पा नंतर हयात होते, बाजीरावांचा सक्का भाऊ. त्यामुळे असं काही झालं असलं तर उल्लेख असता. पण मग ह्या कथा का आल्या, कारण विरोध खूप झाला शेवटच्या 3-4 वर्षात बाजीरावांना, की बाजीराव सारखे मस्तानीकडे जायचे किंवा मस्तानीचा सहवास जास्त बाजीरावांना हवा असायचा. त्यामुळे मग घरातले लोक पण खूप चिडायचे की तू कशाला, उगा तुझं लक्ष नाही कारभारावर, तू दारू प्यायला लागलायस, तू त्या यवनीच्या संपर्कात आल्यामुळे तू अशा काही गोष्टी करतोय ज्या आपल्या ह्याला धरून नाहीयेत वगैरे वगैरे. अगदी शाहू महाराज पण चिडलेले होते
त्यांच्यापर्यंत पण या सगळ्या गोष्टी गेल्या. शाहू महाराजांनी पण पत्र लिहून सांगितलं की तुझं जरा जास्तच चालू आहे, आवरलं पाहिजे वगैरे. त्यामुळे लोक खूप घरातलेच मेनली चिडलेले होते, लोक चिडलेली होती, लोकांना पटत नव्हतं. त्यामुळे मग नंतर या वावड्या उठायला लागल्या असेल कदाचित गेल्यानंतर, की बघा हे तेव्हा विरोध करत होते ना, म्हणजे यानेच काहीतरी केलं, लगेच कशी गेली वगैरे असं. पण कुठे उल्लेख तर नाहीये विष मारल्याचा. तर ऍक्च्युली असतं तर नंतर कधी ना कधी कोण ना कोणतरी बोललंच असतं ना, की मारलं असं तसं. पण असं कुठे नाहीये. आणि बरं विष मारायचं असतं, विष घालून मारायचं असतं, लगेच मारलं असतं. त्याच्यासाठी काही महिन्यांचा काळ कशाला द्यायला पाहिजे. हा, नजर कैदेत वगैरे ठेवलं होतं की तुम्हाला जाऊन देणार नाही बाहेर कुठे वगैरे. पण विष घालून मारलं असं नाही. कारण मस्तानी गेली कधी, बाजीराव गेले जेव्हा रावेरखेडीला बाजीरावांचा मृत्यू झाला तेव्हा बाजीरावांच्या बरोबर काशीबाई होत्या. आणि मस्तानी तेव्हा शनिवारवाड्यामध्ये नजर कैदेमध्ये होती. आणि तिला जेव्हा हे कळलं की बाजीराव आजारी आहेत, किंवा तिला हे कळलंच नव्हतं बेसिकली, तिला काय तिचा त्रास व्हायला लागला इकडे, किंवा तिला नजर कैदेत ठेवल्यामुळे तिला बाहेर कुठेही सोडत नव्हते आणि बाहेरचं तिला काही कळून देत नव्हते. आणि मग तिला असह्य झालं की आपण आता इथून कधी निसटतोय आणि बाजीरावांच्या इकडे कधी आपण जातोय, असं तिला झालं होतं. त्यामुळे ती वाड्यातनं निसटली आणि वाटेत असताना, आबळला असताना तिचा मृत्यू झाला. पण तो नैसर्गिक मृत्यू प्रोबॅबली असावा, किंवा तिला कळलं असावं. आपण नाही का धक्क्याने एखादा माणूस अचानक जातो, त्यामुळे वाटेत असताना तिला ते समजलं असावं की अरे हे असं असं झालेलं आहे. शनिवारवाड्यामध्ये मस्तानीचा वावर होता हो असं अनेक इतिहास हो मान्य हो आहेत. हो. पण खरंच पेशव्यांकडनं तिला तसं स्वागत मिळालं होतं का, की फक्त तिरस्काराची भावना मिळाली? नाही, पेशव्यांकडनं तर स्वागतच होतं. म्हणजे जेव्हा शनिवारवाडा बांधला तो 1730 मध्ये बांधला, म्हणजे सुरुवात केली आणि 1732ला बांधून तो पूर्ण झाला. मस्तानीचा संपर्क कधी आला? 1728 नंतर, जेव्हा बुंदेलखंडाची लढाई झाली. छत्रसाल बुंदेल यांनी आपली मुलगी बाजीरावांना भेट म्हणून दिली वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. मस्तानी पुण्यात साधारण 29-30च्या सुमारास कधीतरी आली. 1732 मध्ये जेव्हा वाड्याची वास्तुशांत झाली, मी चुकत नसेल तर 32 किंवा 30 मध्ये, आयदर पायाभरणी किंवा वास्तुशांतीनंतर नानासाहेबांची मुंज होती. माझ्यामध्ये 1730 मध्येच नानासाहेबांची मुंज होती. आणि त्या मुंजीमध्ये मस्तानीचा नृत्याचा कार्यक्रम झालेला होता. पण तेव्हा लोकांची बघण्याची भावना वेगळी होती. तेव्हा बाजीराव साहेबांची पाहुणी जी बुंदेलखंडामधनं आलेली आहे, जिला नृत्य खूप सुंदर करता येते आणि ती खूप नितांत देखणी आहे, अशा स्त्रीचा नृत्याचा कार्यक्रम आहे. आणि खासगी कार्यक्रम आहे, म्हणजे लोकांसाठी नाहीये. घरातले लोक किंवा सरदार वगैरे आलेत त्यांच्यासाठी कार्यक्रम तो ठेवलेला आहे इथपर्यंत. त्यामुळे तोपर्यंत विरोध करायचं काही कारण नव्हतं. 1732 पर्यंत, 32ला वाडा बांधून पूर्ण झाला आणि त्यानंतर बाजीराव साहेब म्हटले की मी आता हिला वाड्यात घेऊन येणार, म्हणजे मी वाड्यामध्ये तिचं घर बांधणार स्वतंत्र. एका चौकाचा वाडा होता, 2 मजली असा बांधलेला होता. साधारण 33-34च्या सुमारास ती वाड्यामध्ये आली. त्याच वेळेला शमशेर बहादरचा जन्म आहे. त्यामुळे बाजीराव पेशव्यांना ती वाड्यामध्येच हवी होती. पण राधाबाई म्हणजे बाजीरावांची आई, बाजीरावांचा भाऊ आणि बाजीरावांचा मुलगा नानासाहेब, या तिघांना ती नको होती. आणि याला 2-3 लॉजिकल कारण आहेत. एक तर म्हणजे एक कारण धार्मिक कारण आहे की छत्रसालाची जरी राजा म्हणजे मुलगी असली, छत्रसाल राजा जरी हिंदू राजपूत असला तरी ती मुलगी कोणापासून झाली तर एका मुसलमान दासीपासून झाली. म्हणजे ती दासीपुत्री आहे पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे इकडे शेवटी ती यवनी, कारण तिचा पेहराव तसा होता, तो हिंदूचा पेहराव नव्हता तो. कारण शेवटी आई मुसलमान असल्यामुळे सगळे संस्कार आईकडनं झाले आणि ती दासीपुत्री आहे ना, त्यामुळे राजा तिला राजपुत्री म्हणून वागवेल असं नाहीये ना. त्यामुळे सगळे संस्कार आईचं झाल्यामुळे जरी ती कृष्णाची पूजा करत असली वडिलांमुळे, तरी सुद्धा तिचं वागणं बोलणं, आणि बरं हे सगळं इथल्या लोकांना कळणार नाही ना. किती ओरडून सांगितलं नाही नाही वडील हिंदूचे, वडिलांचाच धर्म लागतो वगैरे, हे तेव्हाच्या काळातल्या समजुतीनं धरून नव्हतं. बरं ती वावरते काय, तशीच वावरते, तिथे सगळे ड्रेस पेहराव तसेच आहेत. त्यामुळे ती यवनी आहे, म्हणजे ती मुसलमान आहे थोडक्यात, आणि हे कट्टर हिंदू. त्यामुळे ते चालणार नाही, हे एक धार्मिक कारण. दुसरं कारण असं, जोपर्यंत ती वाड्याच्या बाहेर आहे तोपर्यंत तिला पत्नीचा दर्जा नाहीये, तोपर्यंत उपस्त्री म्हणून आहे, ज्याला आपण नाटकशाळा म्हणतो. की ही पद्धत त्या काळात मान्य होती की एक बायको असेल पण बाकी इतर स्त्रिया असू शकतात ज्यांच्याशी संबंध आहे, ज्याला असभ्य भाषेमध्ये ठेवलेल्या बायका असा शब्द आहे, पण ते त्या काळात समाजमान्य होतं. त्यामुळे जोपर्यंत ते तसं आहे तोपर्यंत कुणाच्या काही प्रॉब्लेम नाही, ते सगळं घराच्या बाहेर चाललंय तुझं जे काय चाललंय ते. पण जेव्हा वाड्यात घेऊन येतो तेव्हा तू त्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देतोस. पेशव्यांच्या घरात एक पत्नीत्व आहे, म्हणजे जोपर्यंत पहिली पत्नी हयात आहे
तोपर्यंत दुसरं लग्न करायचं नाही. आणि सगळ्या पेशव्यांनी हे पाळलंय. म्हणजे त्या स्त्रीला जरी मुलगा होत नसेल तरी दुसरी पत्नी करायची नाही. म्हणजे माधवरावांची बायको रमाबाई, तिला मूल होत नव्हतं तरी माधवरावांनी दुसरं लग्न केलं नाही. किंवा चिमाजी अप्पांची पहिली बायको गेल्यानंतर दुसरी बायको केली. याचं कारण 2 बायका जर झाल्या तर 2 बायकांची जी 2 मुलं असतात यांच्यामध्ये राज्य कोणाला द्यायचं? म्हणजे राज्याचे 2 तुकडे करायला लागतात. जे आपण शहाजी महाराजांच्या काळात बघितलंय. शहाजी महाराजांना 2 बायका, मासाहेब जिजाबाई आणि व्यंकोजी राजांची आई एकोच, ज्यांच्याकडे बँगलोर तंजावरची जहागिरी होती. मग राज्य वाटून द्यायला लागलं की नाही? म्हणजे पुण्याची जहागिरी शिवाजी महाराजांकडे आली आणि व्यंकोजी राजांकडे तंजावरचं राज्य गेलं. म्हणजे वाटून द्यायला लागलं. म्हणजे थोडक्यात 2 शकलं करायला लागणार. म्हणजे उद्या मस्तानीचा मुलगा जर मोठा झाला तर तो राज्याचा हिस्सा मागणार. बट ऑब्विस, कारण थोरल्याकडे राज्य जातं. आणि तसंच झालं. मस्तानीचा मुलगा शमशेर बहादर, त्याचा मुलगा अली बहादर, त्या अली बहादराला बुंदेलखंडातली जी जहागिरी जी बाजीरावांना छत्रसालाने दिलेली होती ती जहागिरी त्या अली बहादरला देऊन टाकली की तुझ्या आईकडनं जी जागा आम्हाला मिळाली होती बाजीरावांना ती तू सांभाळ. आज जे बांद्याचे नवाब आहेत ते नवाब म्हणजे मस्तानीचे वंशज आहेत तिथे असलेले. त्यांना ती बांद्याची जहागिरी पेशव्यांकडनं दिलेली आहे की तुम्ही ते राज्य बघायचं पण इकडे काही मागायचं नाही, ते तुम्हाला देऊन टाकतोय. अर्थात त्यांनी काही मागितलं नाही ती गोष्ट वेगळी. ते खूप लॉयल होते बाजीरावांना. पण नंतर बघण्याचा दृष्टिकोन आणि बरं हे आत्ता आपण खूप म्हणतो विरोध केला. आत्ताच्या काळात सेम अशी घटना तुमच्या घरात घडली. एक मुलगा आहे, त्याची एक लग्न झालेली बायको आहे आणि तो एक दुसरी स्त्री घरात घेऊन येतो. मान्यच नसू शकतं म्हणजे. तुमच्या घरात जर हे आता मान्य झालं तर मी सगळं मानायला तयार आहे की नाही ते चुकीचं वागले बरं का मस्तानी सोबत बाजीरावांसोबत. हे कुठल्या घरात आत्ताच्या काळात? मग आपण आत्ता म्हणणार का की नाही फार मागासलेला समाज आहे बरं का आत्ताचा. एक बायको असताना दुसरी बायको अलाव नाही करत म्हणजे काय? ते कायदा बिदा सोडा की कायद्याने एकच बायको मान्य वगैरे, कायदा बिदा सोडा, पण तात्विक दृष्ट्या तुमचे घरातले गप्प बसतील का? मी लोक मला जे म्हणतात ना की अरे चुकीचं वागले, हे कर्मठ होते, एकदम कर्मठ ब्राह्मण, असं कसं विरोध करता? अरे म्हटलं लेखा तुमच्या घरातही आता तेच चालेल. तुम्ही ब्राह्मण असो वा नसो त्याने फरक नाही पडणार, पण तुमची लग्नाची बायको आहे, तिला मुलगा झालेला आहे, त्यानंतर तुम्ही दुसरी एक स्त्री घेऊन येताय, ती लग्न सोडा, ती बाहेर असं काही बाहेर जरी चालू असेल तरी मुलाला घरात हाकलतील पहिले किंवा घटस्फोट देतील. ते घरात घेऊन येणं वेगळंच गोष्ट आहे, ती लांबचीच राहिली गोष्ट. ते नंतर ते प्रॉपर्टीचा हिस्सा वगैरे पण लांबच येतो, पण एक बायको असताना दुसरी केलीच कशी? बरोबर आहे. त्यामुळे आत्ताच अलाव नाही करणार. त्यामुळे मग आत्ताचा समाज कर्मठ आहे का? तर तसं नाहीये. काहीतरी एक समाजाने एक चालीरीती पाळलेल्या असतात. पूर्वीच्या काळात 2 बायका पण अलाउड होत्या. शिवाजी महाराजांनाच 8 राण्या आहेत, पण त्याच्या मागे त्या राण्या करण्यामागे काही कारणं होती. की तेव्हा राज्य वाढवणं, ते वाढवताना अनेक सरदार घराण्यांशी संपर्क, चांगले संबंध झाले तर माझं सैन्य वाढेल, मला जहागिरी मिळेल किंवा माझ्या विरोधात लोक कमी जातील, हा एक दृष्टिकोन त्यामागे होता. त्या काळात ते समाज मान्यता होती. पेशव्यांच्या घरात त्याला मान्यता नव्हती. त्यामुळे पुढे आणि आता तर शक्यच नाही. त्यामुळे तो कर्मठ जरी असले तरी त्यांच्या काळात, बरं बाजीराव त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. इथे चूक कोणीच नाहीये. प्रत्येक जण प्रत्येकाच्या दृष्टीने प्रत्येक जण बरोबर आहे. बाजीराव काय म्हणतात मी खूप प्रेम केलंय, पण मी असं थोडी आहे मी काशीबाईला टाकलंय. तिच्यापासून पण मला 4 मुलं झालीच आहेत की काशीबाईपासून. नानासाहेब आहे, राघोबा आहे, जनार्दन, रामचंद्र, ही मुलं काशीबाईपासून झालेत. मग प्रेम करत नाही असं कसं? मग मी दोघांवर प्रेम करतोय, बाजीरावांचं म्हणणं. बरं बाजीरावांच्या हातात धमक होती, तलवार होती हातात, त्यामुळे बाजीराव ठेवू शकत होते. राधाबाईंचं पण बरोबर आहे. एक बायको असताना दुसरी बायको आणली कशी? चिमाजी अप्पा नानासाहेबांचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे, शाहू महाराजांचा व्ह्यू पॉईंट वेगळा आहे की तू राज्यकारभारावर लक्ष नाही तुझं असं लोक म्हणतायत, ते तिच्यामुळे झालं असं लोक म्हणतात, हे करून देऊ नकोस. सो प्रत्येक प्रत्येक माणसाचा त्याच्या मागे व्ह्यू पॉईंट वेगवेगळा आहे. पुण्यातल्या सगळ्या ब्राह्मण लोकांचा काय नाही मुसलमान बाई आणलीस, हा त्यांचा व्ह्यू पॉईंट झाला, धर्म बुडला. बरं बाजीरावांनी त्यांच्या मुलाचं नाव शमशेर बहादर ठेवलं. तू लग्न केलंस, ती ती हिंदू झाली, पण मग मुलाचं नाव ठेवताना तिने कृष्णसिंह ठेवलं, पण बाजीरावने ते बाजीरावने हट्टाने ठेवलं. तुम्ही मला विरोध करता ना, मी नाव असंच ठेवणार आता. मग हे सगळे त्याला खूप सोशल अँगल्स खूप आहेत. त्यामुळे आज आपण बघताना हे चुकीचं आहेत, हे त्या काळात असं घडलं. इतिहास जसा आहे तसा बघायचा. त्याच्यात चूक आहे, कोण बरोबर आहे, हे आपण मांडून काही उपयोगच नाही. कारण आपण मांडल्यानंतर 4 जण म्हणतील नाही नाही नाही, ते बरोबर होते, मग त्याच्यात उपयोग काहीच नाही. त्यामुळे ते त्यांनी विरोध केला, त्यांची ही कारण होती, ह्याला मान्य होतं त्याची ही कारण आहेत. एकंदरीतच शनिवार वाड्याचं आजचं रूप बघता असं वाटतं का की म्हणजे
योग्य जतन केलं जात आहे का वास्तूचं? खूप डिबेटेबल प्रश्न आहे. मी जर असं बोललो तर गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलतील हे काय बोलतोय वगैरे, पण नाही केलं जाते टू बी ऑनेस्ट. जतन म्हणजे अशी मागणी नाहीये की पुन्हा बांधा, विच इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय खूप खर्चिक येते, कारण तो लाकडी होता, सागवानी लाकडं, ते सगळं नाही करता येणार शक्यता, आणि ते करूही नाही. म्हणजे कारण काय केलं ना तर 50 लोकांची 50 मतं की असाच का बांधला, असा नव्हताच, कारण कोणी बघितलाय कसा होता. त्यामुळे कोणालाही माहिती नाही कसा होता. आपल्याकडे एकच जुनं चित्र आहे, एका ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेलं चित्र आहे, पण ते वाड्याचं चित्र नाहीये. तो आत्ता जो मनपाचा पूल आहे त्या बाजूला तो उभा राहतोय, आणि त्यांनी शनिवारवाड्याचा दरवाजाचं चित्र काढलं. पण त्याच्या मागे वरती आलेल्या भिंती दिसत आहेत, गच्ची दिसते वाड्याची बेसिकली. त्यामुळे एवढंच चित्र आहे. त्यामुळे वाडा कसा होता काय होता फक्त वर्णनावर, त्यामुळे परत बांधता येणार आहे का तर नाही बांधता येणार. खूप बेसिक अपेक्षा आहेत. एक पहिली बेसिक अपेक्षा म्हणजे तो स्वच्छ असावा, की गवत वाढलं असेल तर ते वेळेच्या वेळेत काढलं जावं, आणि जागा पूर्ण क्लीन असावी. ही एक पहिली अपेक्षा, कारण तुम्ही तिकीट घेताय. म्हणजे आज 20 रुपये तिकीट, तुम्ही जर दिवसाचा फुटफॉल बघितलात तर शनिवार रविवारामध्ये काही 10-20 हजार लोक तर मिनिमम जातात. यू आर गेटिंग अ गुड अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू. ही पहिली अपेक्षा, की तो आतमध्ये साफ ठेवावा. दुसरी अपेक्षा की फलक व्यवस्थित लावावेत, माहितीच आहे. जे आत्ता फलक आहेत, एवढे छोटे फलक लावले, त्याच्यात माहिती चुकीची लिहिली, उपयोग काय त्याचा. सो चांगले प्रॉपर बोर्ड लावा. ते बोर्ड लावून त्याच्यावर योग्य माहिती लिहा, म्हणजे ती बायलिंग्वल असू दे माहिती, मराठी आणि इंग्लिश, किंवा हिंदी पण असू दे, मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये असू दे, की जो येईल त्याला ऍटलिस्ट त्या त्या लोकेशनला गेल्यावर इथे काय होतं हे कळेल. खूप बेसिक अपेक्षा आहे. तिसरी अपेक्षा चांगल्या आर्किटेक्ट्सकडनं, एक ज्याला आपण म्हणतो ना की व्हिज्युअली कसा, व्हिज्युअल इमॅजिनेशन म्हणतो आपण, की हा असा दिसत असावा, हे तुम्ही ड्रॉ तर करूच शकता, बांधला नाही तरी तुम्ही चित्र काढून दाखवूच शकता ना, की मी आज मस्तानी महाल मला दिसत नाही, पण बाबा आमच्या मते ना हे साधारण असं असेल. मग तिथे माणसाला गेल्यावर त्याला ते इमॅजिन होईल की ही अशी चित्र असतील बघा, किंवा चिनी खाना हा असा असेल दिसत, तेव्हाच्या काळात अशी शोभा असेल. हे तर खूप बेसिक लेवलचं आहे. ऑडिओ गाईड चालू केलं, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, पण आजपर्यंत आम्हाला ऑडिओ गाईडचं QR कोड कुठे दिसले नाहीत लागले. उद्घाटन जोरात केलं, पण आहेत कुठे, म्हणजे ऑडिओ गाईड नाहीये. मेन गोष्ट टॉयलेट नाहीयेत. आज वाड्यामध्ये पुरुष येतात, महिला येतात, सिनियर सिटीजन्स येतात, मुलं येतात. साधारण वाडा बघून, आता आमच्याबरोबर जे हेरिटेज वॉक करतात हे 2-2.5 तास वाडा बघतात. हा, फिरायला येणारे अर्धा तास जातील कदाचित, पण जे 2-2.5 तास वाडा बघतायत त्यांच्यासाठी खूप बेसिक नेसेसिटी आहे टॉयलेट, क्लीन टॉयलेट्स तिथे असणं. काहीतरी गाडी उभी केलेली असते, पण त्या गाडीला काही अर्थ नाहीये. तुम्ही जर पैसे घेताय तर तुम्ही वाड्याच्या बाहेर, आज एवढी मोकळी जागा आहे, तुम्हाला कुठेही छान टॉयलेट्स मेंटेन करता येतील, आणि तिथेही घ्या ना पैसे. 5 रुपये 10 रुपये लोक देतील ना टॉयलेट्सला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. आज लोकांना प्यायला पाणी तिथे मिळत नाही कुठे. आज तिकीटं काढायला सुद्धा फक्त ऑनलाईन QR कोडने तिकीटं काढता येतात. मग ज्यांच्याकडे जीपे नाहीये त्यांनी काय करायचं. जे वयस्कर लोक आहेत, ज्यांना ते जमत नाही पटकन मोबाईलने, त्यांना कशी तिकीटं मिळणार. तुम्ही फिजिकल तिकीटं ठेवा की, काय हरकत आहे. कागदाचा खर्च आहे ना, पण ज्याला शक्य नाही तो काढेल ना तिकीट. हा, इन्सिस्ट करा की नाही आपण सगळं गो ग्रीन ऑनलाईन केलं पाहिजे वगैरे, ज्याला जमतं तो काढेल ना ऑनलाईन. लाईट अँड साऊंड शो मला माहित नाही तो सध्या चालू आहे का नाही, मी तर कधी बघितलेला नाहीये. जो गाजावाजात मागे खुर्च्या करून चालू केला, काही लोक म्हणतात अजूनही चालू आहे, पण मी कधी आतापर्यंत बघितलेला नाहीये तो चालू असलेला. तो करायची गरजही नाहीये, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही जर व्यवस्थित फलक लावलेत, तुम्ही जर व्यवस्थित ऑडिओ गाईड ठेवलं, तर लोक त्यांचं बघून जाऊ शकतात. अजून काही ठिकाणी एक्सकव्हेशन करण्याची गरज आहे, उत्खनन अजून करण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्हाला पाया सापडतील. पायावरनं साधारण बिल्डिंग उंच किती होती हे कळतं, किती आतमध्ये गेले, त्याच्यावरनं वर किती उंच असेल, तो एरिया किती मोठा असेल हे सहज कळतं. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे याला खर्चही नाहीये फार. मी जे सगळं सांगितलं ना, ह्याच्यामधली अशी कुठलीच गोष्ट नाही जी कॉस्टली आहे, एक्सेप्ट कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट विच इज अ बेसिक नेसेसिटी. त्यामुळे आमचं म्हणणं आहे बांधू नका परत, गरज नाही अजिबात, पण ह्या तर गोष्टी करा. आज तुमच्याकडे लाखभर लोक महिन्याला ज्या वास्तूमध्ये येतात, या गोष्टी केल्यानंतर लाखाचे 2 लाख होतील. तुम्ही वाड्याच्या इथे असा बोर्ड लावू शकता की वाड्यासोबत आणखीन काय बघाल. बरेच लोक लांब येतात, त्यांना कळत नसतं काय आहे जवळ. कसबा गणपतीला जाणार, जवळ आहे तर लाल महाल केलाय म्हणून लाल महाल बघणार, वाडा बघणार, पण अजून काय काय जवळ आहे.
पेठांचा इतिहास, पेठांमध्ये इथे इथे ये जा, इथनं त्रिशुंड गणपती आहे, इथे वाडा आहे शितोळ्यांचा, इथे केदारेश्वराचं मंदिर आहे, असं एक छान ट्रेल करा तुम्ही. जे बाकी शहरांमध्ये दिसतं, आज अहमदाबाद शहरामध्ये 2 तासांचा हेरिटेज वॉक आहे नगरपालिकेतर्फे त्यांच्या. जुने गल्ली बोळ फिरवतात, तुम्हाला पैसे घेऊन फिरवतात, लोक देतात पैसे. आम्ही पुण्यात हेरिटेज वॉक घेतो, पण हे सगळे प्रायव्हेट आहेत. सरकारी स्तरावर 2 महिने चालतात, 2 महिन्यानंतर तो वॉक परत बंद पडतो. का तर लोक नाहीत. पण लोक नाही त्याचं कारण तुम्ही प्रमोट नाही करत, तुमच्यात पण कन्सिस्टन्सी नाहीये, म्हणून लोक येत नाहीत. आज पुण्यामध्ये काय लोक येणार नाहीत वॉक घेतल्यावर? आमच्या शनिवारवाड्याच्या वॉकला 250 लोक असतात तर एका वेळेला, आणि असे आम्ही महिन्यातनं 3 वेळा 2 वेळा वॉक घेतो. म्हणजे लोकांना बघायला तयार आहेत, पण लोकांना खूप बेसिक सुविधा तिथे पाहिजेत. खूपच बेसिक सुविधा आहेत. आणि किती गोष्टी सांगता येतील, कारंजी दाखवता येतील जुनी कशी होती, किंवा जुन्या बागा तशा बागा तर रिक्रिएट करता येऊ शकतात. त्याला कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे? की जुनी झाडं, ते हाऊस छान भरून ठेवायचे पाण्याने, ह्याला काही खर्च लागत नाही ना. या खूप बेसिक गोष्टी आहेत. कमळं ठेवल्यात हौदांमध्ये, किंवा जुनी फुलझाडं लावली आहेत, नारळाची झाडं वाड्यामध्ये होती. म्हणजे जे बिल्डिंग बांधता येत नाही पण बाकीच्या गोष्टी करता येतात त्या आता आपण करू शकतो. बाकी सगळे दरवाजे बंद ठेवलेत, विच इज फाईन. सिक्युरिटी रिझन्समुळे आपल्याला सगळे दरवाजे नाही उघडता येत. पण जे जे शक्य आहे, किंवा एक छोटंसं मॉडेल उभारू शकता एका कोपऱ्यामध्ये. आज मोकळी जागा भरपूर आहे, तिथे शेड करा. त्या शेडमध्ये यू कॅन रिक्रिएट अ मॉडेल ना, की लोकांना आल्यानंतर कळेल बाबा इथे हे होतं, इथे हे होतं. या खूप बेसिक. किंवा एक मोठा नकाशा लावला पाहिजे वाड्यात आतमध्ये मोठा, की तुम्ही आता इथे आहात, इथनं इथे जा, हे तिथे होतं, चिमणबाग इथे होती, गणेश महाल इथे होता. छोट्या छोट्या बोर्ड्सने काहीच होणार नाहीये. म्हणजे प्रमोट करायचं असलं तर किती छान टुरिझम प्रमोट करता येईल, यांनी सरकारचाच रेव्हेन्यू वाढणार आहे. कारण 1 लाखाची 2 लाख लोक होणार आहेत, कारण ती अजून 4 लोकांना सांगणार आहेत. त्यामुळे या खूप बेसिक अपेक्षा आहेत. त्या मला नाही वाटत पण फुलफिल होतील, कारण इतके वर्ष. आज तिथला एक दगड उचलायचा आला तरी गव्हर्नमेंटची परवानगी लागते. साफसफाई करायची असली तरी विदाउट परमिशन यू कॅनॉट डू क्लिनिंग, बेसिक. त्यामुळे लोक स्वतःहून काही नाही करू शकत. जे करायचं ते गव्हर्नमेंटलाच करायचं. त्यामुळे बाकी सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात ना, तिकडच्या आंदोलनं करतो, हे करतो, त्यापेक्षा असं एखादं आंदोलन का नाही करत, की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजेत शनिवारवाड्यात, आम्ही हलणारच नाही ना तर इथनं. खूप बेसिक आहे माझ्या मते. आजच्या यूथला तुम्ही काय सांगाल, की शनिवार वाडा किंवा आपल्या ऐतिहासिक वास्तूंकडे कसं बघितलं पाहिजे? की म्हणजे फक्त फोटो काढणं किंवा फिरायला जाणं इतकंच आहे का या पाठीमागे? थोडा ना मी याचा इलॅबोरेट आन्सर करतो. इतिहास इतिहास तुम्ही जर शिकायला गेलात ना, तर त्याच्या 4 प्रमुख मेथड्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले जे असतं अवेअरनेस. अवेअरनेस नंतर येतं डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन नंतर येतं प्रिझर्वेशन. आणि चौथी स्टेज आहे ती म्हणजे कन्झर्वेशन. अवेअरनेस म्हणजे काय? मला माझा इतिहास माहिती आहे, माझ्या कुटुंबाचा माहिती आहे, माझ्या गावाचा माहिती आहे, माझ्या राज्याचा माहिती आहे, माझ्या देशाचा माहिती आहे. हा झाला अवेअरनेस. हां, प्रत्येकाला सगळा इतिहास माहिती पाहिजे असं कंपल्शन नाही आहे, पण प्रत्येकाला स्वतःच्या घराचा तरी इतिहास माहिती पाहिजे, की काय आपल्या घराण्यांनी केलंय. कारण इतिहास माहिती असला तर इतिहासातनं प्रेरणा घेता येईल. कुठला इतिहास लक्षात ठेवता याच्यावरनं पण प्रेरणा घेऊ शकता. तुम्ही जर वाईटच लक्षात ठेवायचं म्हटलं तर तुम्ही प्रोग्रेस पण कधीच करणार नाही. तुम्ही म्हणजे बाबासाहेब पुरंदरांचं एक वाक्य आहे, की इतिहासात कोळसा पण आहे आणि चंदन पण आहे. काय उगाळायचं आपण ठरवलं पाहिजे. इतिहासात चुका घडल्यात का? तर डेफिनेटली झाल्यात, सगळ्याच लोकांकडनं झाल्यात. पण त्या चुका आज उगाळत बसलं तर पुढच्या पिढीला काहीच मिळणार नाही. मग आपल्याकडे काहीच नव्हतं, शिकलोच नाही हे जर करत बसलं तर पुढची पिढी पण तसंच करत राहील आणि त्यांना काहीच करता येणार नाही. पण उलट हेच जर बघितलं, की आमच्याकडे काही नसताना आम्ही 200 फूट उंच मंदिरं बांधतोय, याचा अर्थ दे वेर व्हेरी मच नॉलेजेबल आणि आपल्याला ती लिगसी कॅरी फॉरवर्ड करायचे हे म्हटल्यानंतर. त्यामुळे अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. आणि हा इररिस्पेक्टिव्ह ऑफ वय आहे. तरुणांमध्येच पाहिजे असं नाही, मोठ्या माणसांमध्ये पण अवेअरनेसची गरज आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन. हे सगळ्यांना जमणार नाही, पण हे कोणीतरी करणं गरजेचं आहे, आयदर शासकीय स्तरावर किंवा प्रायव्हेट स्तरावर. की डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? जसं आता शनिवारवाडा, आता शनिवारवाडा एवढं सगळं आपण बोललो तर मी पुस्तक रूपात प्रकाशित करणार. सो मी डॉक्युमेंटेशन केलं, की काय होतं वाड्यामध्ये, एक्झॅक्टली कशी रचना होती, कुठे काय होतं. हे फक्त वाड्याच्या संदर्भात नाही तर किल्ले असतील, आपले पेठा असतील, जुनी शहरं असतील, कशाचंही डॉक्युमेंटेशन करू शकता. आपल्यापेक्षा इंग्रजांनी भारताबद्दलचं डॉक्युमेंटेशन सगळ्यात जास्त केलं. 1817ला गादीवर आल्यानंतर 1851ला पुण्याची पहिली सेन्सस करतात हे लोक. किती वर्ष झाले गादीवर येऊन? 30 वर्ष पण नाही झालेत. तुम्ही घरं मोजता, तुम्ही लोक मोजता, तुम्ही गाई म्हशी पण मोजतात. एवढ्या डिटेल लेवलला जाऊन बाहेरची लोक सेन्सस करतात. आपली सेन्सस अजून झालेली नाही, जी ड्यू आहे. 2021ला ड्यू होती ती.
डॉक्युमेंटेशनमध्ये भारतीय कधीच चांगले नव्हते आणि आपण काही शिकत पण नाही. त्यानंतर तिसरं झालं ते म्हणजे प्रिझर्वेशन, जसं आहे तसं ठेवायचं, काही ऍडिशन नाही त्याच्यात, काही डिलिशन नाही. दरवेळेला झाडं साफसफाई करणं, झाडलोट करून व्यवस्थित ठेवणं, याला म्हणतात प्रिझर्वेशन. जसं आहे तसंच ठेवणं. आणि चौथी स्टेज आहे कन्झर्वेशन. मग आम्ही डागडुजी करतो, पुन्हा बांधतो, नव्याने काहीतरी तयार करतो. दिस इज कन्झर्वेशन. आपल्याकडे डायरेक्ट चौथ्या स्टेजला आपण जातो, नाही नाही नाही, आम्हाला बांधूनच हवंय. अरे पहिलं 3 स्टेज कोण करणार? मग तरुणांना फोकस. आणि काय आहे ना, बरं ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात पैसे मिळत नाहीत. ॲज अ करिअर ऑप्शन मुलं, आज आम्हाला नेहमी पहिला प्रश्न काय येतो, पैसे कसे कमवणार आम्ही येत नाही. हां, वी वेअर सक्सेसफुल बिकॉज वी हॅड अ बिझनेस माइंड ॲज वेल, की आम्हाला इतिहासातनं पैसे कसे कमवायचे, तर आम्ही टूर्स चालू केल्या, आम्ही कोर्सेस कंडक्ट करतो. सो बट आमचं असं आहे की बाबा हे नुसतं इतिहासातनं नाही आहे, याच्या मागे काहीतरी देर इज अ बिझनेस बिहाइंड इट. सो टुरिझममधनं पैसा कमावता येतो ना. मग तरुण तरुण याच्याकडे फोकस करू शकतील ना, की चल तुला इतिहास वाचायला कंटाळा येतो ना, नुसता वाचायला, कारण नाही शक्य ते लक्षात राहत, बट यू कॅन स्टार्ट अ टुरिझम कंपनी अराउंड अ टॉपिक कॉल्ड हेरिटेज. देन यू हॅव गॉट अ मोटिवेशन. तुला मोटिवेशन पण आहे एक पैशाचं, आणि तू इतिहास अभ्यासतोय आणि लोकांना सांगतोय आणि त्यातनं पैसे कमवतोस. सो मी म्हणेन की चला बाकी सगळं सोडून द्या, पण ॲज अ करिअर पण विचार करूच शकता ना. आर्किटेक्ट्स करू शकतात. कन्झर्वेशन आर्किटेक्ट इज अ न्यू थिंग, की जुने वाडे रिस्टोअर करणं. त्याच्यासाठी तर तुम्हाला नॉलेज पाहिजेच. अदरवाईज तुम्हाला जर जुने वाडे कसे होते हे माहिती नसेल तर तुम्ही कन्झर्व कसं करणार आहात. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. इनबाउंड टुरिझम, फॉरेनर्स भारतात येतात, त्यांना गोष्टी दाखवणं. तुमचा इतिहास तुम्हाला माहिती असेल तर लोकांना सांगू शकाल. त्यामुळे कुठलाही म्हणजे तरुण वर्गाने स्पेशली जेव्हा इतिहास ते अभ्यासतात, मी म्हणतो तुम्ही सेल्फिश राहून अभ्यासा. पहिले तुम्ही स्वतःचा फायदा जरूर बघा. कसा फायदा, की मी या 4 गोष्टी केल्या ना, मला 4 पैसे मिळू शकतील. आय कॅन क्रिएट अ कंटेंट अराउंड इट, जे आपण आत्ता करतोय पॉडकास्टमधनं. यू कॅन स्टार्ट रील्स, यू कॅन शूट रील्स, यू कॅन शूट व्हिडिओज. आणि इतिहास बघतात लोक आवडीने. सो तसं नाही वाचायचं ना, असा अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करा ना. वी हॅव गॉट अ मीडियम. आज आपण एक सोशल मीडिया, आज आपण एक जेव्हा व्हिडिओ शूट करतो, भले 10 व्हिडिओज केले, त्यातला एक जरी चालला तरी वी हॅव क्रिएटेड अ अवेअरनेस. आज एका गावाची इकॉनॉमी त्यांच्या इतिहासावर चालू शकते, जर गावाने ठरवलं तर. आज भारताची पूर्ण इकॉनॉमी टुरिझमवर आहे. अयोध्या उदाहरण आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हायच्या आधीचं टुरिझम आणि राम मंदिर झाल्यानंतरचं टुरिझम, किती लोकांना पैसे मिळाले असतील. तिथल्या हॉटेल्सला, तिथल्या रेस्टॉरंट्सना, फ्लाईट एअरलाईन्सला पैसे मिळाले, तिथल्या सगळ्या लोकांना, रिक्षावाले, बोटिंग करणारे नदीमध्ये, मंदिर बांधायला एवढा खर्च झाला. सो आपल्याकडे देर इज अ कपॅसिटी, की भारतामध्ये पूर्वीपासून तीर्थक्षेत्र होती, तीर्थक्षेत्री लोक जायचे, अजूनही जाऊ शकतात. पण तिथल्या गावातल्या लोकांनी ठरवलं, लांबची सोडा, महाराष्ट्रामध्ये ठरवलं, सासवड सारख्या ठिकाणी पुरंदरे वाडा आहे, आजूबाजूला 4 मंदिरं आहेत, पण गावातल्या लोकांनी ठरवलं की नाही नाही, आपण ना गावामध्ये लोक आणायची. प्रत्येक खेडेगावाने 4 तरुण टाळकी तर गावामध्ये आहेतच, जी सोशल मीडियावर पडिक आहेत. करा ना तुमच्या गावाचा इतिहास प्रसिद्ध, काढा ना शूट, करा ना शूट, मंदिरांचं शूटिंग करा, वाड्यांचं शूटिंग करा, लोकांना बोलवा आणि बोलवून सोयी पण द्या. हा, तक्रारी आहेत, रस्ते नाही आहेत, टॉयलेट, सगळीकडे तक्रारी असणार आहेत, पण लोक गेल्याशिवाय तिथे ह्या गोष्टी होणार पण नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या तक्रारींमधनं पॉझिटिव्ह घेऊ शकतो, की आपण आपल्या गावाला प्रमोट करायचं आहे. कोकण उत्तम उदाहरण आहे. कोकणात प्रत्येक गावात इतकं बघण्यासारखं आहे. त्यामुळे कोकण अख्खच्या अख्खं टुरिझमवर चालू शकतं. टुरिझम अँड टुरिझम रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, की फळं विकणं, हे विकणं, प्रवाशांना माहिती, इथे आलेल्या टुरिस्टला विकणं. आणि प्रत्येकाने जर ठरवलं ना, की माझं गाव मी प्रमोट करणार, माझ्या गावाचा निसर्ग मी दाखवणार, माझ्या गावाचा इतिहास मी सांगणार, तर लोक ऑटोमॅटिकली येतील आणि त्या गावाची इकॉनॉमी ऑटोमॅटिकली चालू होईल. म्हणजे स्थलांतर करायची गरज लागणार नाही, की आमचं गाव सोडून आम्हाला शहरात यायला लागतंय, शहरात आल्यानंतर शहरातली गर्दी वाढते, हे करायची गरज लागणार नाही. ह्याला कष्ट आहेत, नाही असं नाही, पण आज आपल्याकडे ते मीडियम पण आहे करण्याचं. म्हणजे आज यूथ कडे प्रोबेबली, आज भारताच्या यूथकडे एवढी ताकद आहे, तेवढी ताकद आज जगात कोणाकडेच नाहीये. आपल्याकडे 50 कोटी तरुण लोक आहेत 140 कोटी लोकांमध्ये. वी आर द यंगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड बाय एज. त्यामुळे एवढं जर यंग पॉप्युलेशन आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे हातात टूल्स आहेत, फुकट इंटरनेट आहे, प्रॅक्टिकली स्पीकिंग मोबाईल सगळ्यांकडे आहेत, तिथनं यू कॅन स्टार्ट विथ द व्हिडिओज. खूप बेसिक गोष्ट आहे. बाकी ते वाचन बिचन 10-10 तास अभ्यास वगैरे तिथं अपेक्षा
फार ते एवढे सगळे नाही करू शकत. दॅट आय कॅन अंडरस्टँड, करिअर असतात, हे असतात, पण हे तर खूप बेसिक आहे. फोटो काढणं पण वाईट आहे असं मी म्हणत नाहीये. कशा प्रकारचे फोटो काढतात हे महत्वाचं आहे. तुम्ही तिथं जाऊन तुमचेच फोटो काढत असाल तर त्याला काही अर्थच नाहीये, पण तुम्ही तिथं जाऊन ते ठिकाण पण प्रमोट करताय. ते ठिकाण प्रमोट करून तुम्ही बाहेरची लोक भारतात बोलवताय, फॉरेनर्स, नॉट इंडियन, इनबाउंड टुरिझम ज्याला आपण म्हणतो, की बाहेरचा पैसा भारतात येतोय. हे कोणामुळे येणार आहे? हे लोकांमुळेच येणार आहे. लोकांनी फोटो चांगले व्यवस्थित काढले, व्हिडिओ छान काढले, आणि बाहेरनं आलेल्या पाहुण्यांची तुम्ही ट्रीट कसं करताय, त्यांच्याशी तुम्ही वागताय कसं, या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप कनेक्टेड गोष्टी आहेत. पण एक एक चांगली चालू झाली तर बाकी सगळ्या सुधारतील ऑटोमॅटिकली. कुठेही गेल्यावर कचरा न करणं ही खूप प्रायमरी बेसिक गोष्ट आहे. तरुण वर्गाने स्पेशली आज मी बघतो लोणावळ्यात, महाबळेश्वरला काय धिंगाणा चालू असतो. जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तिथे गेल्यानंतर पाण्याची बाटली पेल्यानंतर खाली नाही टाकायची. इतकं बेसिक सेन्स, सिविक सेन्स, सिविक सेन्स जरी आपल्याकडे आला तरी माझ्या मते खूप काही करण्यासारखं आहे. इतिहासात तर खूप स्काय इज द लिमिट. इतिहासात प्रत्येकाने आर्किओलॉजी, मी आर्किओलॉजिस्ट नाहीये, मी बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे. माझा इतिहासाची डिग्री काही संबंध नाही, पण डिग्री न घेताही इतिहास अभ्यासता येतो. फक्त यू नीड टू हॅव अ पॅशन, की मला हे करायचंय, मला ही आवड आहे. प्रत्येकाला काही ना काही आवड असते ना, म्युझिकची असते, इन्स्ट्रुमेंटची असते, कलेची असते, काही. सगळ्यांनी इतिहास, 140 कोटी लोकांनी इतिहास शिकून उपयोग काय? काहीतरी वेगळं पण केलं पाहिजे. पण देर इज अ ह्यूज स्कोप इन दिस, करिअर वाईज ॲज वेल. पण अगदी करिअर जरी नसलं तरी बाबा स्वतःच्या घराचा तरी इतिहास, स्वतःच्या गावाचा इतिहास मला माहिती पाहिजे. ही खूप बेसिक अपेक्षा आहे. खूप खूप थँक्यू सर, तुम्ही आज इथे आपल्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकी छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. आणि मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांनाही या गोष्टी आवडतील ऐकायला, आणि आपला हा पॉडकास्ट ऐकून नक्कीच आपले प्रेक्षक आपला हा इतिहास जपतील आणि माहीतसुद्धा करून घेतील. तर मंडळी, शंतनू परांजपे यांच्यासोबत शनिवार वाड्याच्या इतिहासाचा प्रवास खूपच छान झाला. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.